दिवस आहे आणि काही गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. आज म्हणजे कलशाध्याय आहे या ग्रंथाचा. एखाद्या भाविक भक्तानं 7 दिवसापर्यंत जर कथा श्रवण केली नसेल आणि किंवा 6 दिवसापर्यंत कथेला आलाच नाही आणि आज सप्तम दिवशी असणारा कथेला येऊन थांबला, तो त्याला 6 दिवसाचं असणारं पुण्य मिळतं. मग काही लोक म्हणतील, महाराज आम्ही 6 दिवस अगोदरचे जे 6 दिवस झाले, 6 दिवस उगाच आम्ही कथेला येऊन बसलो, 7व्या दिवशी यायला पाहिजे होतं. पण हे कुणा करता हे सांगतो बरं का. एखाद्याला शरीराचा आजार आहे, दुसरी गोष्ट काही अशा अडचणी आहेत की त्या अडचणी असल्यामुळं कथेला येताच आलं नाही. मग अशा माणसाकरता असं वर्णन केलेलं आहे की जर यदा कदाचित त्यांच्या अडचणीस्तव इकडे ते आले नाहीत आणि सप्तम दिवशी त्यांना असणारा वेळ भेटला, अडचणी सगळ्या दूर झाल्या आणि मग कथेला येऊन बसले, ते त्यांच्याकरता 6 दिवसाचं पुण्य. पण सगळा वेळ आहे घरी, काम नाही, धंदा नाही, काही नाही, काही नाही, यायचंच नाही, मग अशा करता नाही बरं का. म्हणून आज असणारा कथेचा असणारा सप्तम दिवस आहे आणि सप्तम दिवस असल्याच्या नंतर आज आपल्याला ग्रंथाची असणारी सांगता करायची आहे. कालपर्यंत आपण इथं जी कथा श्रवण केलेली आहे ती कथा अशी होती की भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा असणारा विवाह सोहळा काल आपण या ठिकाणी संपन्न केला. आता पुढं विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर हिमालयाची कन्या आणि राणी मैना हिची असणारी कन्या माता पार्वती, आता तिला असणारं सासरी पाठवायचं आहे. तिचं सासर म्हणजे कोणतं? कैलास पर्वत. तिला सासरी पाठवायचं, पण सासरी पाठवत असताना जुन्या काळामध्ये जी लग्न व्हायचे का नाही, ते काही लग्न असे 1-2 दिवसाची लग्न नसायचे. अगोदर लग्नाच्या 15 दिवसाची तयारी, ती वराडी मंडळी, लग्न लागल्याच्या नंतर पुन्हा काही दिवस ते थांबायचे, पुन्हा मात्र निघून जायचे. आता तसं नाही बरं का. हळद पहिली कशी असायची, आदल्या दिवशी हळद, दुसऱ्या दिवशी लग्न, त्याच्या अगोदर साखरपुडा असेल, ती ठरवणं असेल, सुपारी असेल, हे अगोदर एवढे. आता तसं नाही बरं का. एका दिवसामध्ये सगळेच कार्यक्रम आटोपले जातात. हळद त्याच दिवशी, जमवणं सुपारी त्याच दिवशी, लग्न त्याच दिवशी, नवरी वाट लावणं सुद्धा त्याच दिवशी, एका दिवसामध्ये. कशामुळे माहिती का? एकतर लोकालाही वेळ नाही आणि दुसरी गोष्ट जमल्याला लग्न लोक मोडतील. लक्षात ठेवा बरं का. जमल्याला लग्न लोक मोडून टाकतील म्हणून एका दिवसामध्ये सगळा कारभार बस. म्हणून जुन्या काळामधली भूमिका माता पार्वती आणि त्या पार्वतीचा असणारा विवाह भगवान शंकराच्या सोबत झाला. आता विवाह झाल्याच्या नंतर काही दिवसापर्यंत काही वराडी मंडळी असणारे थांबले. काही ऋषीमुनी होते, त्या ऋषीमुनींनी सांगितलं हिमालय पर्वताला, हिमालया, अरे बाबा आता किती दिवसापर्यंत कन्याला विवाह तर झालेला कवर इथं ठेवून घेणार या वराडी मंडळीला, त्यांना पाठव ना आता. आणि कसं असतं माहिती का, आई वडिलाला आपली कन्या आपल्या जवळ असावी वाटते बरं का. आणि पाठवताना तर एवढं दुःख होतं ना, काय वर्णन करावं. हिमालयासारखा तो पर्वत राजा कन्येला पाठवायचं म्हटलं की दुःखी झाला, मैना दुःखी झाली. इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये अनेक आहेत बरं का भाग. मुलीला पाठवायचं म्हटलं, शकुंतला करता सुद्धा ऋषीमुनी रडले, सीते करता दशरथ राजा रडला. काय वर्णन करावं. अहो जांबवंती म्हणायची कन्या, तिच्याकरता जांबवंत रडला. नवे नवे सत्यभामे करता सत्राजित नावाचा राजा रडला. आता आपल्याकरता काय घेऊन बसत. आपण मनुष्य जरी असलो तर मनुष्य असून सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला जर कन्या असेल आणि विवाह जर झाला
आणि त्या कन्येला जर सासरी आपण पाठवू लागलो तर मग मात्र आई वडिलाला भरपूर असणारं दुःख होतं. ती कन्या जर आई वडिलाच्या पाया पडली, गावातल्या इतर मंडळीच्या पाया पडली ना, जवळचा व्यक्ती असो गावातला कोणी असो, पाया पडल्याच्या नंतर त्याच्या डोळ्याला पाणी येणार. एवढं प्रेम बर का. त्या कन्येला वाट लावायचं म्हटल्याच्या नंतर काही गोष्टीचं वर्णन केलं या ग्रंथामध्ये. काही गोष्टी आईनं समजून मुलीला सांगायच्या असतात, पण एखाद्या वेळेस काय होतं माहिती का, काही गोष्टी आईनं सांगितलेल्या मुलीला पटत नाहीत. हे प्रेमाचं भांडण बर का. काही काम जरी सांगितलं तर मुलगी ऐकणार नाही. मग तिथं एका ब्राह्मण पत्नीनं त्या पार्वती मातेला उपदेश केलेला आहे. आता पार्वतीला काही माहिती नाही का, सगळं ज्ञानाची खाण आहे, सगळं ज्ञानाची भूमिका तिथूनच आली. पण जगतामध्ये ही रूढ परंपरा कोणीतरी कुणाला सांगावी म्हणून ही परंपरा पाडण्याकरता त्यांनी माता पार्वतींनी एका ब्राह्मण स्त्रीकडून असणारा उपदेश स्वीकार केला. काही गोष्टी आहेत बरं का. प्रभू श्रीरामचंद्रजी जवळ काही ज्ञान नव्हतं का? भरपूर ज्ञान होतं ना, साक्षात देव होते. देव असून सुद्धा कुलगुरु ऋषीकडे कडून किंवा कुलगुरु वशिष्ठ आहेत, कुलगुरु वशिष्ठाकडून त्यांनी काय केलं, ज्ञान शिकण्याकरता आश्रमामध्ये निघून गेले. एवढंच नाही, कुलगुरु वशिष्ठाकडून ते ज्ञान स्वीकारलं. कशाकरता? कालांतरानं. तो एक साऊंड बंद आहे बरं का, तो एक साऊंड बंद आहे तिकडला. कालांतरानं सगळे असणारे लोक, मी जर आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घेतलं तर सगळे गुरु कालांतरानं काय करतील, गुरुकडे जातील. आणि गुरुकडे गेल्याच्या नंतर काय करतील, ते सगळं असणारं ज्ञान त्या गुरुकडून असणारं स्वीकारतील. म्हणून ज्या वेळेला बंद कर, हॅलो, बरोबर राहू द्या, थोडं त्याचं तोंड फिरवा वाटलं पलीकडे, आवाज कमी कर, दोन्ही माईकचा आवाज कमी कर. हॅलो, नाही माझा राहू द्या, फक्त दोन माईकचा आवाज कमी कर, कमी करा. हा पलीकडला बस कमी. ओ हॅलो, नाही माझा कमी झाला ना आता, माझा कमी झाला. हॅलो हॅलो, माझा वाढवा, म्हणजे ह्यांचा कमी असल्यास चालतो, बोलण्याला आवाज येत नाही तो. हॅलो हॅलो हॅलो, पहिला बरोबर होता आवाज. त्याची पिनच काढून टाका वाटलं, त्याची ते लाल वायर काढून टाका, तिथूनच काढून टाका डायरेक्ट. बस राहू दे. हॅलो, ओ थोडासा वाढवा नॉर्मल. हॅलो, ओ कमी करा थोडासा, शिट्टी मारायला येते, शिट्टी मार, कमी करा. हॅलो, ओ हॅलो, ओ हॅलो, पहिलाच आवाज बरोबर होता. हॅलो, ओ हॅलो, 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 ओ हॅलो, ओ राहू द्या, जाऊ द्या. उमापती महादेव की जय, पवन पुत्र. अरे ती ट्रबल वाढलं, द्यायचं नाही, द्यायचं नाही, कमी करायचं. हॅलो,
ओ बस राहू दे, बस राहू दे, आधीच बस राहू दे. ओ हरी. आणि ब्राह्मण पत्नीनं जो उपदेश करण्याकरता सुरुवात केलेली आहे त्याच्यामधला एक महत्वाचा असणारा श्लोक आहे. पत्नी करता काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पतीर देवो गुरुर भरता धर्म तीर्थ व्रतानीच तस्मात सर्वम परित्यज्य मामेकम तू समर्च येत. त्या ब्राह्मण पत्नीनं जो उपदेश केलेला आहे माता पार्वतीला, ज्ञान सगळं आहे पण जगामध्ये कालांतरानं रूढ पडावी याच्याकरता ती परंपरा सांगितलेली आहे की आपण गुरुकडे असणारं ज्ञान घ्यावं, कुणाकडून तरी ज्ञान घ्यावं. म्हणून त्या ब्राह्मण पत्नीनं कोणता उपदेश केला आहे का? पतीर देवो गुरुर भरता. त्या पत्नी करता जर देव कोण असेल तर त्या पत्नी करता देव आहे पती. पार्वतीला सांगते, पार्वती तुझ्या करता आता देव जर कोण असेल तर भगवान शंकर. पतीर देवो. पार्वती तुला आता गुरु जर कोण असेल तर गुरु सुद्धा दुसरा तिसरा कोणी नाही, तुझे पती परमेश्वर म्हणजे असणारे गुरु. पतीर देवो गुरुर भरता. भरता पती असेल, भाऊ असेल, मित्र असेल, वेगवेगळे जे असणारे नाते सगळं पती म्हणजे ते एकच नातं. आता पतीर देवो गुरुर भरता. धर्म तुझ्याकरता जर धर्म कोणता असेल तर पती परमेश्वर म्हणजे धर्म. धर्म तीर्थ तुझ्याकरता आता कुठं तीर्थाला जाण्याची गरज नाही, ते तीर्थ पती परमेश्वर म्हणजे तीर्थ. धर्म तीर्थ व्रतानीच. तुझ्या करता असणारा व्रत मात्र दुसरं कुठलं सुद्धा असणारं सांगितलेलं नाही. पतिर्देवो गुरुर भरता आणि धर्म तीर्थ व्रतानीच. तुझ्याकरता व्रत जर कोणतं असेल तर व्रत सुद्धा सांगितलेलं आहे, हेच व्रत. तस्मात सर्वम परित्यज्य. त्याच्यामुळं सगळ्या दुसऱ्या गोष्टीचा त्याग करायचं. मामेकम तू समर्च येत. पती परमेश्वराला सर्वस्व मानायचं आणि सेवा करायची. आता तिनं असं सांगायला पाहिजे होतं की सासू सासऱ्याची सेवा कर, पण तिनं सांगितलं नाही. का सांगितलं त्याचं कारण सांगतो बरं का. भगवान शंकराला आई पण नाही आणि भगवान शंकराला वडील पण नाहीत, पण आपण मात्र मुलीला सांगायचं असतं बरं का, बाई आता आई मात्र मी तुझी नाही, आता वडील मात्र मी नाही. आता आई आणि वडील जर तुझे कोण असतील तर सासू सासरे म्हणजे आई वडील, आणि त्यांची असणारी तू सेवा कर. उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर आनंदामध्ये असणारी ती वरात कैलास पर्वताकडे असणारी निघून गेली. काय वर्णन करावं त्या वरातीचं. कैलास पर्वतावर गेले आणि कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर आनंदानं असणार वास्तव्य आहे. काय त्या प्रेमाची भूमिका सांगतो तुम्हाला. नवीन लग्न झालं ना, नवीन लग्न झाल्याचे तर काय थाटमाट असतो, भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि कालांतरानं मात्र तेवढं पुन्हा प्रेम राहत नाही बरं का, अजिबात नाही. काही गोष्टी मी विनोदानं सांगतो, लक्षात ठेवा. लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या वर्षी पतीनं काम सांगावं आणि पत्नीनं ऐकावं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी बदल होतो, पत्नीनं सांगायचं आणि पतीनं ऐकायचं. तिसऱ्या वर्षी तर खेळ एवढा बिघडून जातो, पतीनं सांगितलेलं पत्नी ऐकत नाही आणि पत्नीनं सांगितलेलं पती ऐकत नाही. मग दोघांचे भांडणं झाल्याच्या नंतर कोण ऐकत माहितीये का? शेजारी पाजारी पुन्हा. हा, मग इथं जे वर्णन केलेलं आहे आनंदामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. आणि आनंदामध्ये राहत असताना पुढं वर्णन असं केलेलं आहे की त्यांच्या पोटी कार्तिक स्वामीचा असणारा जन्म आहे. आता कार्तिक स्वामीचा जन्म का झाला तर तारकासूर नावाचा असणारा दैत्य मातला होता, म्हणून
तारकासुराचा वध करण्याकरता जो भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या पोटी जन्माला येईल त्याच्या हाताने तारकासुराचा वध होणार होता. त्यावेळेला आनंदामध्ये वास्तव्य करत असताना त्यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आलेला आहे का नाही, त्यांचं नाव आहे कार्तिक स्वामी. त्या कार्तिक स्वामीची जी कथा सांगितली जाते ना, भगवान शंकराचा असणारा मलाचा असणारा भाग अग्नीनं असणारा तो स्वीकार केलेला. अग्नीला तो दाह सहन होईना म्हणून तो पाण्यामध्ये असणारा टाकून दिला. तिथं काही कृतिका असणाऱ्या त्यांनी स्नान करत असताना थंडीचा भाग असल्यामुळे तो अग्नी असल्यामुळे जवळ जाणे, तो असणारा मलाचा असणारा भाग त्यांच्या अंगावर वस्त्र कमी असताना जे आपल्या अंगावरचे केस आहेत त्या केसाच्या मधून तो असणारा आतमध्ये जाण्याचा भाग, त्यांनी सुद्धा त्याचा असणारा त्याग करणे, पाण्यामध्ये असणारं टाकून देणे आणि पाण्यामध्ये टाकून दिल्याच्या नंतर एका गवताच्या असणाऱ्या सनकाड्याच्या ठिकाणी असणारा तो भाग येऊन थांबणे, तिथं असणारा तो बालकाचा असणारा जन्म आहे. आणि कार्तिक स्वामीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. काय वर्णन करावं? कार्तिक स्वामीचं असणारं वाहन मोर आहे. त्यांचा जन्म झाला कार्तिक स्वामीचा. आणि कार्तिक स्वामीचा जन्म झाल्याच्या नंतर कार्तिक स्वामीच्या हाताने जर वध कुणाचा झाला असेल तर कार्तिक स्वामीच्या हाताने वध झाला तारकासुराचा. आता दुसरी कथा इथं सांगितली जाते. कार्तिक स्वामी हे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे थोरला मुलगा म्हणजे मोठा मुलगा. नंबर 2चा त्यांचा जर छोटा मुलगा कोणता असेल तर गणपती बाप्पा हे त्यांचे छोटे मूल म्हणजे लहान असणारे. पण गणपती बाप्पाची जी उत्पत्ती केलेली आहे किंवा त्यांचा जन्माचा भाग आहे ती कथा अशी आहे. एक दिवस माता पार्वती एकांतामध्ये आहेत आणि 2-3 असणाऱ्या मैत्रिणी त्यांच्याजवळ थांबलेल्या आहेत. त्यावेळेस त्या मैत्रिणी माता पार्वतीला सांगितलं, माते, भगवान शंकराचे एवढे सेवक आहेत, एवढे गण आहेत, पण आपला मात्र कोणी मुख्य गण नाही, कोणी आपला सेवक नाही. तसा विचार केल्याच्या नंतर भगवान शंकराचे गण म्हणजे किंवा सेवक म्हणजे आपलेच आहेत, सांगितलेलं काम ऐकतात. पण असं आमचं मत आहे की आपलाही कोणीतरी असावा अग्रेसर श्रेष्ठ, ज्यानं की आपली आज्ञा दिल्याच्या नंतर कधी उल्लंघन करू नये. पार्वती माता म्हटली, बघू, वेळ आल्याच्या नंतर आपण बघू बरं का. पण घटना अशी घडली, एवढं ऐकलं पार्वती मातेनं. 2-3 दिवसाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर सकाळच्या वेळेला माता पार्वती स्नान करू लागली. आणि स्नान करत असताना भगवान शंकर स्नानगृह जे आहे किंवा त्या घरामध्ये असणारा येण्याचा भाग केला. त्यावेळेला माता पार्वती स्नान करू लागली आणि ते स्नान करत असताना भगवान शंकर आलेले पाहून तिला मात्र ती गोष्ट आवडली नाही की मी स्नान करत असताना भगवान शंकराचा प्रवेश, आणि तो प्रवेश झाल्याच्या नंतर आपल्या मैत्रिणींनी सांगितलेली गोष्ट मग मात्र लक्षात आली. खरंच इथं जर कोणीतरी आपला मुख्य जर असताना गण जर असताना त्याला जर द्वार रक्षकामध्ये जर नेमणूक केली असती तर भगवान शंकर आतमध्ये येऊ शकत नव्हते. पुन्हा कालांतरानं माता पार्वतीनं तपश्चर्याचा भाग सांगितलेला आहे आणि तपश्चर्या करून आपल्या अंगावरचा जो मळ आहे त्या मळाचा असणारा भाग एका ठिकाणी जमा करणे, जमा केल्याच्या नंतर त्याच्यापासून एक सुंदर मूर्ती तयार केली. त्या मूर्तीला असणारा आशीर्वाद दिला आणि त्या मूर्तीमधून गणपती बाप्पाचा असणारा जन्म आहे. आणि गणपती बाप्पाचा असणारा जन्म झाला. काय गणपती बाप्पाचं वर्णन करावं? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, ही मंगलाची देवता गणपती बाप्पाचा असणारा जन्म झाला. आणि हात जोडले गणपती बाप्पानं आणि माता पार्वतीला बोलण्याकरता सुरुवात केली. आई, नेमकं माझ्याकडे काम तरी कोणतं आहे? सांगितलं, काही नाही, मी सांगल तेवढंच ऐकायचं. माझं द्वाराचं संरक्षण करण्याकरता तू इथं थांबायचं. माझ्या परवानगीच्या नंतरच आतमध्ये कोणी येणार. परवानगी घेतल्याशिवाय त्याला आतमध्ये अजिबात प्रवेश द्यायचा नाही किंवा सोडायचं नाही. सांगितलं, काही हरकत नाही. आता गणपतीची उत्पत्ती झालेली किंवा गणपतीचा जन्म झालेला
हे भगवान शंकरांना माहिती नाही. आणि मग मात्र 1-2 दिवसाच्या नंतर स्नान करत असताना भगवान शंकर आले. आता घरामध्ये जाणार तेवढ्याच वेळामध्ये गणपती बाप्पा तिथं आहेत, हातामध्ये दंड घेऊन. आणि भगवान शंकरांनी येणेन घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करणे. भगवान शंकरला पकडलं गणपती बाप्पा, अजिबात घरामध्ये जायचं नाही, असं लोटून दिलं पाठीमागं. आईची परवानगी घेतल्याशिवाय आतमध्ये कुणालाही प्रवेश नाही. भगवान शंकरांनी सांगितलं, कोण आई? सांगितलं, माता पार्वती. तू कोण? त्या आईचा मुलगा मी. अरे मला ओळखतो का नाही? त्यानं सांगितलं, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहेत मला माहिती नाही, अजिबात घरामध्ये जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. अरे मला भगवान शंकर म्हणतात. गणपती बाप्पानं सांगितलं, म्हणत असतील, मला काय घेणं देणं आहे, मी घरामध्ये तुम्हाला जाऊच देणार नाही. आता भगवान शंकर रागीट आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्या गणपती बाप्पाच्या हातामध्ये एक दंड होता, मोठा असा लाकडाचा. 2 गणपती बाप्पांनी भगवान शंकराला मारले. लहान मुलगा आहे म्हणून भगवान शंकरांनी त्याला सोडला. अरे तुला मी समजून सांगतोय, हे घर माझं आहे, माझ्याच घरामध्ये जाण्याकरता तू मला अडवत आहेस. सांगितलं, अजिबात नाही, ते घर तुमचं आहे, मला माहिती नाही, पण माझ्या आईची आज्ञा आहे, मी तुम्हाला घरामध्ये जाऊच देणार नाही. तरी भगवान शंकर पुढे येऊ लागले. तेवढ्याच वेळामध्ये परत 2 दंड टाकले. आणखी भगवान शंकर मागे सरले, पुन्हा बोलण्याकरता सुरुवात केली. बोलत असताना म्हटले, आपण या लहान लेकरासोबत युद्ध खेळण्यापेक्षा आपली भरपूर माणसं आहेत म्हणजे त्याला समजून सांगायला हवं. अनेक गण आले, गणांनी त्याला समजून सांगितलं, पण ते लेकरू कुणाचंच ऐकना ना. गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा, कुणाचंच ऐकना. भगवान शंकराकडे सांगू लागले, देवा लेकरू असं धिट्ट आहे का नाही, कुणाचं ऐकत नाही, आम्हाला उलट बोलतं, घरामध्ये प्रवेश करू देत नाही, काही नाही, आम्ही भरपूर समजून सांगितलं. भगवान शंकरांनी सांगितलं, अरे त्यानं मला सुद्धा मारलं, देवा काय करायचं? काही नाही आता करायचं. आता त्याला समजून सांगितलं, ठीक झालं, आता त्याला शिक्षा देण्याकरता सुरुवात करा. त्यांनी मारण्याकरता सुरुवात केली. अहो या गणांनी त्याला मारण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एकटा गणपती, पण ते गण जवळ आल्याच्या नंतर यानं दंड जे घेतला नाही, खन 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 जवळ येईल त्याच्या डोक्यात एक. त्यांनी मार खाऊन परत भगवान शंकराकडे गेले आणि सांगू लागले, देवा अहो आम्ही दंड देण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो आम्हाला ऐकत नाही. मग आता सांगितलं, आता त्याची भूमिका संपली, आता त्याला आता जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याला खलास करून टाका, मारून टाका त्याला. गेले सैनिक आणि त्याला ठार करण्याकरता त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याला मारून हरण करू लागले. गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा, जवळ येईल त्याचा वध करून टाकायचा. गणाचा असताना वध केला. नवे नवे विष्णू आले, ब्रह्मदेव आले. विष्णू जवळ आल्याच्या नंतर विष्णूचं सुदर्शन चक्र घेतलं, शंख घेतला, गदा घेतला आणि विष्णूलाच मारण्याकरता सुरुवात केली. इतका ताकदवर गणपती. ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेवाची दाढी अशी ओढण्याकरता सुरुवात केली, हातामधला कमंडलू दंड घेतला, ब्रह्मदेवालाच मारण्याकरता सुरुवात केली. काय वर्णन करावं. अनेक देवता मंडळी थकले, पण गणपती कुणाला ऐकना, अजिबात नाही, येईल त्याला मारण्याकरता सुरुवात केली. भगवान शंकरांनी विचार केला, आता मलाच जायला पाहिजे म्हणले. आता हे ऐकत नाही ना. गेले रागाच्या भरामध्ये. एवढ्या देवतासोबत याने युद्ध केलं, आता याला जिवंत ठेवणार नाही. घनघोर युद्ध केलं आणि घनघोर युद्ध करत असताना म्हणले, हा एकट्याला कोणाला जमू देणार नाही, आपण काय करायचं, सगळ्याच्या गोल राऊंड मध्ये याला घ्यायचं म्हणले. आणि एकासोबत युद्ध केलं, दुसऱ्याने कोण मारहाण करायची. अहो भगवान विष्णूच्या सोबत युद्ध, देवता मंडळीच्या सोबत. आणि लक्ष विचलित केल्याच्या नंतर भगवान शंकरांनी त्रिशूळ घेतला आणि गणपती बाप्पाचं शिरकमल उडवलं. शिरकमल उडवल्याच्या नंतर असे खाली उन्मळून पडले आणि पडल्याच्या नंतर ही गोष्ट आतमध्ये मैत्रिणीच्या कडून माता पार्वतीला गोष्ट कळाली. आता आईचं प्रेम पतीवर असतं, नाही अशातला भाग नाही, पण एखाद्या वेळेस जर मुलाला जर पतीनं मारलं ना, तर मग त्या आईला मात्र पतीचा सुद्धा राग येतो. सारखं येतात आणि माझ्या मुलाला मारतात, सारखं येतात आणि माझ्या मुलाला मारतात. पतीसोबत सुद्धा ती आई भांडणं करते. यांना कळच ना गेलंय कसे वागायलेत की काय नाही, की सारखं मुलाला मारहाण करायलेत. त्यावेळेला
इथं तर नुसती मारहाण नाही, त्याचा वध केलेला आहे. आता काय केलं पाहिजे? त्यावेळेला माता पार्वती ही आदिमाया शक्ती आहे आणि तिनं जर निर्णय घेतला ना तर ओल्या झाडाला सुद्धा असणारा अग्नी लावून देऊ शकते. आपल्या शरीरामध्ये 100 असणाऱ्या शक्ती निर्माण केल्या आणि 100 शक्ती निर्माण केल्याच्या नंतर शक्तीला सांगून टाकलं, आता इथून बाहेर गेल्याच्या नंतर कुणी असो त्याला मात्र जिवंत ठेवायचं नाही, त्याला ठार करायचं नव्हे, त्याला दग्ध जाळून टाकायचं. त्यावेळेला तेवढ्या 100 असणाऱ्या शक्ती निघाल्या आणि अग्नीचं असणारं रूप धारण केलेलं. त्या अग्नीच्या रूपामध्ये शक्ती बाहेर आल्याच्या नंतर बाहेर कुणी असो, कुठलाही जीवजंतू असो, जमिनीचा भाग असो, वृक्षाचा असो, जळण्याकरता सुरुवात झाली. त्रिलोकामध्ये हाहाकार मातला. आता कुणीच वाचणार नाही का? तर अग्नी आपल्याकडे आता येत आहे आणि ही आदिमाया शक्ती नसणारी त्या शक्तीला आज्ञा दिलेली. 33 कोटी देवता मंडळी, सगळे असणारे ऋषीमुनी भगवान शंकराला शरण गेलेले सांगू लागले, देवा तुम्ही गणपती बाप्पाचा वध केला म्हणून माता पार्वतीनं या शक्ती असणाऱ्या निर्माण केल्या आणि या त्रिलोक्याला भस्म करण्याकरता आज्ञा दिलेली आहे. आता काय करायचं? भगवान शंकरांनी सांगितलं, आता काय केलं पाहिजे? तुम्ही काळजी करू नका, माझ्या लक्षात गोष्ट आलेली. आता शरणागतीशिवाय पर्याय नाही. आता भगवान शंकर जरी माता पार्वतीचे पती जरी असले तर कधी कधी पत्नी रागात आल्याच्या नंतर पती परमेश्वराला शरणागती घ्यावा लागते. बरं क्या चुकलं, गप बस, आता बस, मी आता शांत आहे ना आता. पण तोंड गप बसतं का? अजिबात नाही, सोरोच नुसतं. त्यावेळेला शरणागती करण्याकरता भगवान शंकर आणि सांगितलं, भगवान शंकर गेले सांगितलं, मी शरणागती करतो, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे ते सांगा. सांगितलं, काही नाही, एक म्हणजे माझ्या मुलाला जिवंत केलं पाहिजे. नंबर 2, इथून पुढल्या कालावधीमध्ये माझ्या आज्ञेशिवाय माझ्या महलामध्ये प्रवेश नाही. नंबर 3, इथून पुढल्या कालावधीमध्ये ज्याला तुम्ही जिवंत करणार आहेत माझ्या मुलाला, त्याला गणाध्यक्षाचं असणार पद द्यायचं. कुठलंही कार्य सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या मुलाचं स्मरण करायचं आणि स्मरण केल्याच्या नंतरच कार्याला सुरुवात करायची. जर माझ्या लेकराचं कोणी नाव जर नाही घेतलं आणि कार्याला जर सुरुवात केली तर ते कार्य सिद्धीला जाणार नाही, असं मला वर पाहिजे. भगवान शंकरांनी सांगितलं, काही हरकत नाही, तथास्तु. त्या दिवसापासून कुठलं जरी कार्य सुरुवात करायचं म्हटलं तर अगोदर गणपती बाप्पाचं स्तवन करावं लागतं, कुठलंही कार्य असो. आणि जर एखाद्या माणसानं, देवानं जरी गणपती बाप्पाचं नामचिंतन नाही केलं, कार्याला सुरुवात करत असताना त्यांचं नामचिंतन नाही केलं, प्रणाम दंडवत नाही केला, तर त्यांचं कार्य मात्र सिद्ध होत नाही आणि पूर्ण होत नाही. म्हणून कार्य कुठलं जरी असेल तर कार्य चांगलं असो किंवा वाईट असो, कार्याची सुरुवात करायची ना, गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. म्हणजे अगोदर कार्याची सुरुवात करत असताना गणपती बाप्पाचं अगोदर असणारं स्तवन करायचं, वरदान असणारं दिलं. आता पुढं वर्णन केलेलं आहे. गणपती बाप्पाची असणारी लीला असेल, कार्तिक स्वामीची लीला असेल, काही बालपणीच्या काही लीला सांगितलेल्या आहेत. काय व्हायचं? गणपती बाप्पा जर भगवान शंकराच्या मांडीवर बसले तर कार्तिक स्वामीनं यायचं आणि गणपती बाप्पाला ओढायचं आणि मांडीच्या खाली उतरायचं. हे लहान लेकराची भूमिका बरं का. हे लेकरं जे आता जे वागतात का नाही, हे पहिले गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी वागले पण तशी लेकरं वागतात. कार्तिक स्वामीनं गणपती बाप्पाला मांडीवर बसू द्यायचं नाही. कार्तिक स्वामीनं यायचं, गणपतीला बाप्पाला खाली ओढायचं आणि आपण जाऊन भगवान शंकराच्या मांडीवर बसायचं. गणपती बाप्पानं रडायचं, परत कार्तिक स्वामीचा पाय धरायचं की त्याला खाली ओढायचं की आपण जाऊन मांडीवर बसायचं. आणि बघण्याकरता कोण? माता पार्वती. एवढंच नाही, एका ताटामध्ये 3 जण बसून जेवण करायचे. कोण कोण? भगवान शंकर, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी. आणि जीव कुणाला घालायची माहितीये का? भगवान शंकर घास उचलायचे, गणपती बाप्पाच्या मुखामध्ये घालायचे. पण गणपती बाप्पाच्या मुखामध्ये घातला की कार्तिक स्वामीला राग यायचा, बाप्पा माझ्या मुखामध्ये. पुन्हा दुसरा घास उचला की त्याच्या मुखामध्ये. मग गणपती बाप्पानं कार्तिक स्वामीनं काय करायचं माहितीये का? आपल्या हातामध्ये घास घ्यायचा
आणि पप्पाच्या म्हणजे भगवान शंकराच्या मुखामध्ये घालायचा. आता मला सांगा, दोन घास एकदा जर समोर येऊ लागले, कुणाचा घ्यावा? ह्याचा घेतला तर त्याला राग, त्याचा घेतला तर ह्याचा राग. भगवान शंकरांनी काय करायचं, दोघांचे हात असे जवळ घ्यायचे, असे जवळ, मुख पसरायचं आणि बरोबर असताना तो घास घ्यायचा. यांचे एवढे भांडणं दोघांचे ना, काय वर्णन करावं काय नाही. इतके भांडणं की भांडणाचा हाच भाग नाही. दिवसभर भांडणं. आणि समजवण्याकरता कोण? तर समजवण्याकरता माता पार्वती, भगवान शंकर. पण एकाला समजवलं की दुसऱ्याला राग, आणि दुसऱ्याला समजवलं की याला राग. आणि कसं आहे माहिती का, घरामधले जे भांडणं आहेत का नाही लहान लेकराचे, तसलाच ड्रेस पाहिजे, तसलंच खेळणं पाहिजे, तशाच कलरचं पाहिजे, हे जे लहानपणापासून ज्या गोष्टी आहेत का नाही, हे भगवान शंकराच्या घरी सुद्धा. पण इतका आनंद ना, लहान लेकरं भांडणं खेळत असताना, जेवण करत असताना, स्नान करत असताना, इतका आनंद भगवान शंकराला आणि माता पार्वतीला. विचार करा बरं का, जिथं भगवान शंकर आणि माता पार्वती आहे, त्यांच्या घरी ते मुलं आहेत छोटे छोटे, त्यांना आनंद होतो, म्हणजे आपल्याला का आनंद होणार नाही? आपल्याला सुद्धा आपल्या घरी जे छोटे छोटे लेकरं असले का नाही, इतका आनंद होतो ना. त्यांना काही नुकसान करू द्या, ते कधी आपण पीठ असेल डब्बा भरून आणून ठेवलेलं दळून, आणि आलं एखाद्या वेळेस तांब्या घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी जरी ओतलं तर त्याला मारहाण करता येत नाही, काही बोलता येत नाही. लेकरू ते लेकरूच. एवढंच नाही, देवपूजा जर चालू असावी, लेकरू जवळ यावं लहान रांगणार, ते देवाला उचलतं आणि घराच्या बाहेर टाकून देत. देवाला दाखवलेला नैवेद्य ते स्वतः लेकरू असणारा खाऊन टाकणार. कुणाला काय वाटतं का? अजिबात काय वाटत नाही. पण काही माता भगिनी काय करतात माहिती का, स्वयंपाक सुरू झाला रे झाला की स्वयंपाक सुरू झाल्याच्या नंतर ते लेकराला भूक लागली असते, पूर्णाचा स्वयंपाक असावा, चपाती असावी, दुसरं काही तळीव भजी पदार्थ वगैरे काय असावे, आणि सुरुवात झाली त्या लेकराच्या नाकाला वास येतो. वा वा, छान छान, आई मला एक भजा दे ना. थांब, आणखी देवाला दाखवला नाही, देवाला दाखवल्याशिवाय तुला द्यायचं नाही. गप्प बसतं बरं का. आई मला पुरण दे ना. आई त्याला पुरणही देत नाही, त्याला भजाही देत नाही, पापुडी देत नाही. आईची भावना कुणावर माहिती का? देवावर. देवाला दाखवल्याशिवाय मी तुला देणार नाही. पण लेकरं लय फार हुशार असतात बरं का. आई जरा जरी त्या स्वयंपाकापासून जर उठून जर घरात जर गेले नाही, तेवढ्याच वेळामध्ये येतात, पटकन भाजा उचलतात, खिशात घालतात की बाहेर जाऊन खातात. आईला पत्ता लागत नाही बरं का. लेकरं लय हुशार असतात, अजिबात नाही, पत्ताच लागू देणार नाही. आईला वाटतं अजिबात मी लेकराला खाऊ देणार नाही, पण लेकर त्याच्यापेक्षा हुशार. आई इकडे गेली की पटकन पुरण घेणार, ते पुरण असं उचलणार, आईला कळून म्हणून जशाल तसं असं थापटून ठेवणार. एवढे हुशार असतात बरं का. पुरण घेणार, ते पदार्थ केले घेणार, बाहेर जाऊन खाणार, पण आईला पत्ता लागू देणार नाही. आणि त्याच्यापेक्षा काही आणखी हुशार असतात. जरी तिथं चोरी नाही करता आली, आईनं जर सुंदर स्वयंपाक केला, तर नैवेद्य बाहेरचे जे देव असतात गावातले, त्यांना नैवेद्य दाखवायला कोण जाते? ते बारके बारके पिल्लेच असतात बरं का. घरच्या मंडळीला काही वेळ नसतो, मग त्याला असं बारकोसं छोटंसं असा डब्बा म्हणा, प्लेट म्हणा, ताट म्हणा, सोबत पाणी दिलेलं असतं असं गिलासामध्ये, जा बाळ्या हे नैवेद्य घे, आणि हनुमंतराला नेऊन दाखव, विठ्ठल रुक्मिणीला घेऊन दाखव, भगवान शंकराला नेऊन दाखव. मग ते आईच्या जवळ ताट दिलेला, आपलं आईनं ताट दिलेलं असतं लेकराच्या जवळ, आणि ह्याला भूक लागली असती, घरी काही खायला दिलेलं नसतं. हे घरातून बाहेर निघालं का नाही, हे देवाला दाखवायचा विषय सोडून देतं, डोक्यातला काढून टाकायचा. ते डोक्यात ठेवत नाही अजिबात. ते काय करतं माहिती का, रस्त्याला लागलं एक 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 सगळंच पार करून टाकतात. हा, फक्त नैवेद्य दाखवावं तर फक्त माझ्या नामदेव महाराजांनी, अजिबात नाही. घरून आईनं ताट द्यावं आणि तिथंच विठ्ठलाच्या जवळ जाऊन देवाला बोलावं, देवा चल खा निवद. देवा सुद्धा असा थर 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 कापत मूर्तीमध्ये प्रगट होऊन देवाला नैवेद्य खावा. आणि ते ताट नामदेव महाराजांनी धुवावं, हातामध्ये काटकी घ्यावी, ताट वाजवीत घराकडे यावं. तसा भाव पाहिजे. इथं लेकरं काय करतात, घरी जर नाही खाऊ दिलं तर रस्त्यानं मात्र खातात. ही लीला. आता या लीलेच्या बाबतीमध्ये आणखी एक वर्णन केलेलं आहे. आता हे लेकरं मात्र तरुण झाले, पण तरुण होऊन काही गोष्टी इथं वर्णन केल्या आहेत बरं का शिवमहापुराणामध्ये. लेकरं तरुण झाले, आणि तरुण झाल्याच्या नंतर लोकांच्या लग्नामध्ये हे जाऊ लागले. म्हणजे आता भगवान शंकर आता देव आहेत, कुणाचंही घरचं लग्न असलं की त्यांना पत्रिका यायची, भगवान शंकर जायचे, माता पार्वती जायची, हे दोघं जण जायचे, ते लग्नाचा थाट बघायचे त्या नवरदेवाचा.
नवरदेव घोड्यावर बसलेला, त्याला हवा घालणारे, त्याला बाशिंग बांधलेला, त्याचा थाट खाण्याचा वगैरे. या कार्तिक स्वामीनं आणि गणपती बाप्पानं दोघांनी विचार केला बैठक बसून, अरे नवरदेवाचा किती थाट असतो, आपल्या दोघांचंही लग्न झालं पाहिजे. हे दोघ जण किती हुशार आहेत बघा, आपल्या दोघांचंही लग्न झालं पाहिजे. त्यावेळेला या दोघांनी मीटिंग घेतली, सांगितलं आता आपण काय करायचं, आई वडिलाकडे जायचं ना, स्वतःहून सांगायचं, आई पप्पा तुम्ही काय करा, आमची लग्न करून टाका. मग दोघ जण गेले. स्वतःहून गणपती बाप्पानं कार्तिक स्वामीने सांगितलं पार्वती मातेला, भगवान शंकरला, आई पप्पा आमच्या आता लग्न करून टाका. आणि दोघंही म्हणू लागले, पण ते म्हणले नेमकं लग्न अगोदर कुणाचं करायचं. गणपती बाप्पानं सांगितलं कार्तिक स्वामीच्या अगोदर लग्न माझं करून टाका. कार्तिक स्वामीने सांगितलं गणपती बाप्पाच्या अगोदर माझं लग्न करून टाका. आणि नियम असा आहे की अगोदर लग्न कुणाचं करायला पाहिजे, बारक्याचं ना, नाही मोठ्याचं, जो मोठा आहे त्याचं लग्न. म्हटले गणपती अरे लग्न अगोदर कार्तिक स्वामीचं करायला पाहिजे, तो मोठा आहे. जरी मोठा असेल मग तुमचं प्रेम माझ्यावर नाही का. तसं नाही रे बाबा, तुझ्यावरही प्रेम आहे आणि त्याच्यावरही प्रेम आहे, पण आमचं मत असं आहे की अगोदर कार्तिक, नाजेबाद नाही, लग्न अगोदर माझंच झालं पाहिजे. आणि या दोघांचा वाद सारखाच, सकाळी उठलं की तीच चर्चा, दुपारी उठलं की तीच, संध्याकाळी तीच. आता काय करायचं. भरपूर दिवस झाले. गणपती बाप्पांना म्हणायचं लग्न झालं तर अगोदर माझंच करायचं, कार्तिक स्वामीने सांगायचं माझंच लग्न करायचं. आता या दोघांनी एक आयडिया केली. आता या दोघाला एकाला सांगितलं तर एकाला राग, एकाला सांगितलं तर एकाला राग. त्यावेळेला पार्वती मातेनं भगवान शंकराने सांगितलं आता आपण एक शर्यत ठेवायची, एक पण ठेवायचा की जो पण जिंकेल त्याचा अगोदर लग्नाचा भाग. मग कोणता पण बोलण्याकरता सुरुवात केली. कार्तिक स्वामीला आणि गणपती बाप्पाला माता पार्वतीनं आणि भगवान शंकराने सांगितलं गणपती कार्तिक आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलेला, एक पण ठेवलेला आहे. तुमच्या दोघांपैकी जो कोणी अगोदर पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल, दोघाच्या पैकी कोणी अगोदर येऊ, त्याचा अगोदर विवाह होईल. कार्तिक स्वामीला आनंद झाला. का. कार्तिक स्वामीचं वाहन मोर आणि गणपती बाप्पाचं वाहन काय, बैल का, हा उंदीर. बघा उंदीर. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर. बर, उंदीर उडतो आणि मोर चालतो, बरोबर ना. उंदीर आकाशातून उडतो आणि मोर जमिनीवर चालतो, असंच ना. मग कसं, हा तुमचं लक्ष आहे म्हणायचं. मोर उडतो आणि उंदीर चालतो. बर, दोघांची शर्यत लावल्याच्या नंतर उंदीर जास्त पळेल का मोर जास्त पळेल. उंदीर पळेल होय. अरे उंदीर लहान आहे ना, उंदीर कसा जास्त पळेल. मोर आणि उंदराची दोघांची शर्यत जर लावली पळण्याकरता, जास्त कोण पळेल, मोर जास्त पळेल. मोरामध्ये दोन शक्ती आहेत. मोर चालत चालत सुद्धा पळू शकतो आणि वेळ आल्याच्या नंतर मोर आकाशातून भरारी घेऊन सुद्धा उडू शकतो. दोन भाग आहेत. त्यावेळेला कार्तिक स्वामीला आनंद वाटला, आता ही शर्यत तर मीच जिंकणार. का, माझं वाहन मोर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोर चालतो पण आणि उडतो पण. कारण कार्तिक स्वामीने सांगितलं वाहन म्हणजे माझं वाहन श्रेष्ठ आहे बरं का. काही गोष्टी लक्षात घ्या. ड्रायव्हर चांगला असून उपयोग नाही, वाहन सुद्धा चांगलं पाहिजे बरं का. ड्रायव्हर चांगला आहे ना, वाहनच बिघडलेलं आहे, कसं वाहन पळल, अजिबात नाही ना. गणपती बाप्पा थोडेसे दुःखी अंतकरणानं झाले. आता मी जर चालायचं म्हटलं पळायचं म्हटलं तरी माझी ढेरी एवढी, मी थोडं जरी अंतर चलून गेलो की मला दम लागतो. तिथं मला 5-10 मिनिट बसावं लागतं, पुन्हा उठावं लागतं, पुन्हा चालावं लागतं. आता माझी ढेरी अशी आहे, त्याच्यामुळं मी काय आता ही शर्यत जिंकू शकत नाही आणि मी काय पृथ्वीची प्रदक्षिणा करून येऊ शकत नाही. कार्तिक स्वामीला आनंद. कार्तिक स्वामीने हे वचन ऐकल्याबरोबर तर मोराला लगेच जवळ घेतलं, मोरावर विराजमान झाले.
गेले निघून. गणपती बाप्पानं उंदराला जवळ बोलविलं, उंदराच्या पाठीवर बसले, हातामध्ये चाबूक घेतला आणि उंदराला मारण्याकरता सुरुवात केली. आणि उंदराला मारण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग उंदीर सुद्धा पळू लागला. आता उंदराचं पळणं मोराचं पळणं फरकच आहे ना. उंदराला मारहाण करण्याकरता सुरुवात केली. उंदरानं हात जोडले, गणपती बाप्पाला सांगितलं, देवा तुम्ही किती जरी मारलं मला तर मोरा एवढा मी पळू शकत नाही बरं का, मला माफ करा, उगा मारू नका मला. गणपती बाप्पानं आता विचार केला काय करावं काय करावं, आता मार्ग कसा काढावा की आपण शर्यत तर जिंकलं पाहिजे आणि कार्तिक स्वामीच्या अगोदर आपला विवाह तर झाला पाहिजे, काय करावं काय करावं. म्हणले ज्या वेळेला संकट येतं आणि ज्या वेळेला कोणी सहकार्य करत नाही त्यावेळेला संत सहकार्य करतात. जवळचा मोबाईल काढला आणि नारदजीला फोन लावला. 8805096869 फोन लावला. फोन उचलला नारदजीनं. फोन उचलल्याच्या नंतर सांगितलं, जय हरी रामकृष्ण हरी हरिओम. सांगितलं मी गणपती बाप्पा बोलतो बरं का. नारदजीनं सांगितलं काय काम आहे. काही नाही नारदजी, मी तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आमची अशी अशी एक शर्यत पण लागलेला आहे आणि पण लागल्याच्या नंतर एक भाग असा आहे की मला ती शर्यत जिंकायची आहे आणि शर्यत जिंकण्याकरता तुम्ही मला काहीतरी असणारा मार्ग दाखवा. त्यावेळेला नारदजी आले आणि नारदजी आल्याच्या नंतर नारदजीने उपदेश करण्याकरता सुरुवात केली. काय तुमची शर्यत ठरली. अहो पृथ्वी प्रदक्षिणा करून जो अगोदर येईल त्याचा विवाह अगोदर होणार आहे. मी काय केलं पाहिजे. माझं वाहन तर चालू शकत नाही, मी पण चालू शकत नाही, काय केलं पाहिजे. म्हटलं एवढंच कारण आहे का. काही काळजी करू नका, लग्न तर अगोदर तुमचंच होणार. म्हणले काळजी करण्याची गरज नाही, लग्न अगोदर तुमचंच होणार. त्यावेळेला नारदजीने उपदेश केला, आता पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता जायची गरज नाही. तुम्ही काय करा, आई आणि वडिलाला 2 पाट आणायचे, त्या पाटावर बसवायचं, स्वतः आपल्या हातानं स्नान घालायचं, त्यांना वस्त्र द्यायचं, गंध लावायचा, त्यांना भोजन द्यायचं आणि 7 प्रदक्षिणा त्यांना घालायच्या. कुठं. पाटावर बसल्याबरोबरच बरं का. आणि हात जोडून त्यांना प्रश्न विचारायचा की सांगा, आई वडिलाला केलेली प्रदक्षिणा पृथ्वीच्या समान आहे का नाही. त्यांनी जर नाही म्हटले तर त्यांना सांगायचा पुरावा, वेदामध्ये असं लिहिलेलं आहे का नाही. मग ते सांगतील आहे लिहिलेलं. मग जर वेदामध्ये लिहिलेलं आहे तर लग्न मग माझं अगोदर करा. आणि जर त्यांनी लग्न करण्याकरता तयार जर नाही झाले तर त्यांना सांगायचं वेद बंद करून टाका, इथून पुढे वेदावर असणारा विश्वास ठेवायचा नाही. मग ते वेदाला खोटं समजणार नाहीत का. वेद अविनाशी ब्रह्मापासून अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून तुम्ही माझं ऐका. गणपती बाप्पा जा तुम्ही आणि त्यांची पूजा करा. गेले गणपती बाप्पा, आई आणि वडिलाच्या जवळ गेले, दर्शन घेतलं. माता पार्वती आणि भगवान शंकराने सांगितलं, अरे गणपती, अरे बाबा कार्तिक स्वामी तर भरपूर लांबपर्यंत गेले असेल, तुझी इतक्या लवकर कसा काय तो आला. सांगितलं आई आता दुसरं बोलायचं नाही, मी सांगतो तेवढंच ऐकायचं, गप्प बसायचं, एक शब्दही बोलायचा नाही. काय केले, 2 पाठ आणले, असे पाठ 2 मांडले. एका पाटावर भगवान शंकरला बसवलं, एका पाटावर माता पार्वतीला बसवलं. पाणी आणलं, सुगंधित युक्त असतं पाणी आणलं. पाणी आणल्याच्या नंतर त्यांना स्नान घातलं आणि स्नान घातल्याच्या नंतर मग तिलक असेल, तिलक लावला, खाण्याकरता काही पदार्थ दिले, वस्त्र दिले आणि हात जोडून 7 असणाऱ्या प्रदक्षिणा घातल्या आणि सांगितलं आता माझा असणारा विवाह करा बरं का. त्या दोघांनी हात जोडून सांगितलं, अरे गणपती, तू सेवा आमची केली, आम्हाला स्नान घातलं, वस्त्र दिलं, खाण्याकरता फळं दिले, पण बाबा तो आम्हाला आवडतो बरं का. पण काय कर, तुझा जो मोठा भाऊ आहे का नाही
पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता निघून गेलेला आहे, तुझं आम्ही लग्न करू, पण अगोदर पृथ्वीची प्रदक्षिणा करून ये. त्यावेळेला गणपती बाप्पांना हात जोडून सांगितलं, माझ्या 1 आणि 2 नाहीत, पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा झालेल्या आहेत. त्यांनी सांगितलं कधी झाल्या? अहो आता जे तुम्हाला जे पाठावर बसून जे मी 7 फेरे मारले ना, असे गोल राऊंड 7 वेळेला प्रदक्षिणा केली ना. ती म्हणली अरे असं कसं तू म्हणतो, वेदामध्ये असं लिहिलेलं आहे का नाही हे सांगा. म्हणले सांगितलं बरोबर आहे. मग आता काय करा, माझं लग्न तुम्हाला करावंच लागेल, का तर ग्रंथात तसं लिहिलेलं आहे वेदामध्ये. आणि जर तुम्हाला माझं लग्न करायचं नसेल तर वेद बंद करून टाका, ग्रंथ बंद करून टाका. आता तुम्ही असाल, मी असेल किंवा अन्य कोणी असेल, ब्राह्मण देवता असेल, आपल्या सगळ्याचा विश्वास कशावर आहे? सगळ्याचा विश्वास कशावर आहे? आपला विश्वास माणसावर नाही. आपला सगळ्याचा विश्वास जर कशावर असेल तर ग्रंथावर. एक प्रमाण सांगतो, आपण दररोज हरिपाठ झाल्याच्या नंतर गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये असणारा म्हणतो, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. म्हणा सर्वांनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. पाहावे पुराणी विचारोनी, पाहावे पुराणी विचारोनी. बडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी. उमापति महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. आणि त्यावेळेला भगवान शंकरांना आणि माता पार्वतींना काय करावं लागलं तर वेदावर ग्रंथावर विश्वास ठेवून अगोदर लग्न कुणाचं करावं लागलं? गणपती बाप्पाचं. अगोदर गणपती बाप्पाचा विवाह आहे आणि त्यांच्या 2 पत्न्या सांगितलेल्या आहेत, सिद्धी आणि बुद्धी. 2 पत्नी आहेत बरं का त्यांच्या, आणि या सख्या बहिणी आहेत बरं का. आणि वडिलांचं नाव आहे विश्वरूप प्रजापती. त्या विश्वरूप प्रजापतीच्या 2 पत्नी आहेत, सिद्धी आणि बुद्धी. आणि सिद्धीला जो मुलगा झाला कालांतरानं त्याचं नाव ठेवलं क्षेम. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाला 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे क्षेम आणि दुसऱ्या पत्नीपासून जो जन्माला आला त्याचं नाव आहे लाभ. पत्न्या 2 आणि मुलं असणारे 2. आता कार्तिक स्वामीला पृथ्वीची प्रदक्षिणा करून येण्याकरता वेळ किती लागला हे सांगतो बरं का. कार्तिक स्वामी प्रदक्षिणाला निघून गेले
आणि निघून गेल्याच्या नंतर इकडे गणपती बाप्पाचं लग्न झालं आणि गणपती बाप्पाला 2 मुलं झाले आणि त्याच्यानंतर कार्तिक स्वामी घरी आले आणि आनंदित झाले की आता माझं लग्न होणार. तेवढ्याच वेळामध्ये रस्त्यामध्ये नारदजी भेटले. नारदजी भेटल्याच्या नंतर नारदजीनं त्या मुलाचे कान भरवण्याकरता सुरुवात केली. कुणाचे? कार्तिक स्वामीचे. काय कार्तिक स्वामी, तुम्ही गेलात आणि तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर तुमच्या आई वडिलाच्या मनामध्ये जे होतं तेच केलं बरं का. आणि त्यांच्या मनामध्ये दुसरं काही होतं का बरं? आता हे काही जण बाहेरच्या माणसांना असे कान भरवले का नाही, माणसाला खरंच वाटतं. तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणाला काढून दिलं आणि इकडं तुम्ही तिकडे गेल्याबरोबर गणपती बाप्पाचं लग्न लावून दिलं आणि 2 पत्न्या आणि तुम्ही परत येईपर्यंत त्यांना 2 पुत्राची प्राप्ती झाली. आता मला सांगा, सगळे त्रिभुवन तुमच्या आई वडिलाला श्रेष्ठ समजतं. आई पण मानतं आणि वडील पण मानतं. सगळ्या जगावर त्यांचं प्रेम आहे, पण तुमच्यावर प्रेम नाही बरं का. बघा ही बोलण्याची भाषा. आणि तुमच्यावर जर प्रेम असतं तर थोरला मुलगा सोडून अगोदर छोट्याचं लग्न केलं नसतं. सांगल ती गोष्ट खरी वाटू लागली, सांगल ती गोष्ट. आणि मग मात्र ही ज्यावेळेला गोष्ट सांगितली आणि गोष्ट सांगितल्याच्या नंतर मग मात्र कार्तिक स्वामीला असणारा राग आला आणि रागाच्या भरामध्ये मग मात्र कार्तिक स्वामीनं भावी काळामध्ये पुढं लग्न करण्याचा जो असणारा विचार आहे का नाही, तो सगळा असणारा आपल्या डोक्यातून काढून टाकला. का काढून टाकला त्याचं कारण सांगतो. जिथं कार्तिक स्वामी आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यासोबत असं केलं म्हणून लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाकला. त्यांनी पुढं घराचा त्याग केला, आई वडिलाचा त्याग केला आणि राहण्याकरता मात्र पर्वतावर निघून गेले. पर्वतावर निघून गेल्याच्या नंतर आईलाही दुःख झालं आणि मुलाला आईला पण दुःख झालं आणि वडिलांना पण दुःख झालं. त्या पर्वतावर वर्णन केलेलं आहे. अमावस्येच्या रात्री कार्तिक स्वामीला भेटण्याकरता भगवान शंकर जातात. अमावस्येच्या रात्री बरं का. आणि पौर्णिमेच्या रात्री माता पार्वती भेटण्याकरता जाते. एवढं प्रेम. आणि मल्लिकार्जुन जे 12 ज्योतिर्लिंगापैकी असणार एक मल्लिकार्जुन असणार आहे का नाही लिंग, मलिक आणि अर्जुन असणार ते असणार लिंग तिथं आहे. एवढंच नाही तर तिथं भगवान शंकर आणि माता पार्वती त्या कार्तिक स्वामीला भेटण्याकरता जातात. तिथून पुढल्या कालावधीमध्ये कार्तिक स्वामीनं लग्न करण्याचा विचार मात्र डोक्यातून काढून टाकला आणि तिथून पुढं कार्तिक स्वामी ब्रह्मचारी असणारी अवस्था आहे. कार्तिक स्वामी असणारा विवाह मात्र केला नाही कार्तिक स्वामीनं. थट्टेपासून सुटले 4 जण. लक्षात ठेवा प्रमाण. थट्टेपासून सुटले 4 जण. शुक, भीष्म आणि हनुमान. लग्न कुणा केलं नाही लक्षात ठेवा बरं का. नंबर 1 शुकाचार्य महाराजांनी लग्न केलं नाही. नंबर 2 भीष्माचार्यांनी लग्न केलं नाही. महाभारतामधले भीष्माचार्य बरं का, जे बाणाच्या शेवर पडले ना, त्यांनी सुद्धा लग्न केलं नाही. शुक, भीष्म, हनुमंतराय. हनुमंतरायांनी सुद्धा लग्न केलं नाही. एवढंच नाही, चौथे असणारे कार्तिक स्वामी यांनी सुद्धा विवाह केला नाही. हे असणारे ब्रह्मचारी बरं का, यांनी मात्र लग्न केलं नाही. शक्यतो यांचं दर्शन घेत असताना आपण अंतरानं दर्शन घ्यावं. का? हे ब्रह्मचारी असणारी देवता आहे, ते ब्रह्मचारी आहे ते. आपण मात्र त्यांना स्पर्श करून अंतरानं असणारं दर्शन घ्यावं. असे ब्रह्मचारी आहेत यांचा ज्यावेळेला जन्म झाला ना, तर यांचं नग्न दर्शन त्यांच्या आईला सुद्धा नाही. किती विचार करायची गोष्ट आहे. हनुमंतरायाचा जन्म झाला
पण हनुमंतरायाचं नग्न असणारं अवस्थेचं दर्शन माता अंजनीला सुद्धा नाही. किती विचार करायची गोष्ट आहे. शुकाचार्याचा जन्म झाला, नग्न दर्शन आईला सुद्धा नाही. कार्तिक स्वामीचा भाग तसाच, हे ब्रह्मचारी असणारे आहेत आणि यांना तीळ मात्र सुद्धा दोष किंवा बट्टा नाही. काही गोष्टी लक्षात ठेवा. किती जरी माणूस सुंदर असला तर त्याला एका गोष्टीचा बट्टा आहे बरं का. मी काही गोष्टी बोलतो, लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात अहो काय त्या माणसाचं वर्णन करावं, इतका सुंदर इतका सुंदर इतका सुंदर. पण जरी सुंदर असला तर त्याला कुठंतरी बट्टा असतो बरं का. माणूस सुंदर जरी असला त्याचे कान बरोबर नसतात, म्हणजे कान थोडेसे दिसण्याकरता व्यवस्थित नसतात. किती जरी सुंदर माणूस असला तर नाकात गेलेला असतो. काही गोष्टी सांगल्या बरं का, लक्षात ठेवा. किती जरी सुंदर असला तर हातामध्ये पायामध्ये पोटामध्ये कुठेतरी त्याला काहीतरी बट्टा असतो. पण इथं वर्णन केलेलं आहे या चौघा जणाला कसला सुद्धा बट्टा नाही, अजिबात नाही. कार्तिक स्वामीनं विवाह मात्र केला नाही. आता पुढे जे वर्णन केलेलं आहे कथेचं, तर त्या कथेच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागे एक भाग पाहिला. त्रिपुरासुर नावाचे असणारे दैत्य आणि कार्तिक स्वामीनं तारकासुराचा वध केल्याच्या नंतर 3 मुलं त्या तारकासुराला. नंबर 1 पहिल्याचं असणारे जे नाव सांगितलेलं आहे तारकाक्ष, विदुन्माली आणि कमलाक्ष असे 3 मुलं आहेत. आपल्या बापाला कार्तिक स्वामीनं मारलं म्हणून यांनी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची आणि सांगितलं आम्हाला 3 पुरं निर्माण करून द्या. 3 पुरं म्हणजे 3 गावं. आणि आमचं असणारं जे राज्य आहे ना, दुसऱ्यासारखं असणारं राज्य नसावं. आम्ही भरपूर असणारी शक्तिशाली, आमच्या नगरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नसावी, असं असणार आमचं नगर असावं. ब्रह्मदेवानी तथास्तु सांगितलं. त्यांनी मात्र अनेक लोकांना त्रास करण्याकरता सुरुवात केली. कैलासपती भगवान शंकरांनी त्या 3 नगराला उद्ध्वस्त करण्याकरता आणि 3घांना मारण्याकरता भगवान शंकरांनी युद्धाकरता निघून गेले. आता लक्षात ठेवा बरं का. अगोदर मी तुम्हाला भाग सांगितला, कोणी जरी असेल तर भगवान शंकराचं स्मरण केल्याच्या नंतर कार्याला सुरुवात करायची तर कार्य होतं. भगवान शंकर युद्धाला गेले, हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि युद्ध खेळण्याकरता सुरुवात केली. पण धनुष्यबाण असा समोर धरला आणि बाण सोडणार, पण समोरचं त्यांना काही दिसतच नव्हतं. लक्षात ठेवा, ड्रायव्हर आहे आणि गाडी आता चालवायची आहे, पण ज्यावेळेला धुकं येतं का नाही, धुकं त्याला काय म्हणता तुम्ही? धुकंच म्हणतो ना, पण ग्रामीण परिसरामध्ये त्याला धुई म्हणतात. धुई माहिती का नाही? धुकं आणि धुई एकच बरं का, नाव मात्र एक, नाव मात्र 2. आणि त्या काचावर असं धुकं निर्माण झाल्याची तर माणसाला काही दिसत नाही. भगवान शंकर असे धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि समोर पाहू लागले, पण समोरचं काहीच दिसेना. हे धुकं जे निर्माण झालं का नाही, सुरुवातीला तिथं धुका निर्माण केलं. आणि कोण निर्माण केलं माहितीये का? गणपती बाप्पानं. कशामुळे निर्माण केलं? मी जरी भगवान शंकराचा जरी मुलगा असलो, माझे वडील जरी असले आणि युद्धाला जरी असले, तर माझं स्मरण केल्याशिवाय कार्य सिद्ध नाही झालं पाहिजे. का तर पार्वती मातेनं वरदान मागितलं होतं, कुठलं जरी कार्य असेल तर माझ्या मुलाचं स्मरण केल्याशिवाय कार्याला सुरुवात नाही करायची. आणि भगवान शंकराने तर आपलाच मुलगा आहे म्हणून युद्धाला सुरुवात केली. आता युद्ध म्हणजे भांडणच की हो. धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि सोडणार, पण समोरचं काही दिसत नाही. आता माझा बोलण्याचा भाग आहे. गाडी चालवायची, गाडीत बसलात, गाडी सुरू केली, गिअर टाकला, क्लच सोडायचा. आता समोरचं काही दिसत ना, तुम्ही गाडी पळवताल? अजिबात नाही. भगवान शंकर 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, हजारो वर्ष निघून गेले धनुष्यबाण हातामध्येच, पण सोडीना. विचार केला, धनुष्यबाण सोडायचा तरी कुठं? त्रिपुरासुराचा वध करायचा, त्या नगरांचा वध करायचा, तारकासुराचे 3 मुलं आहेत त्यांचा वध करायचा, पण समोरचं काही दिसतच नाही ना.
आता माझा भाग सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ मी आता मेकअप केलं, व्यवस्थित केले, कपडे केले, सगळं झालं, ओके झालं आता, आणि मला घराच्या बाहेर पडायचं आहे आणि डोळे बंद केले. आता कुणीकडे जायचं माणसं? अहो काही दिसतच नाही ना. तुम्ही तुमचं रूम घर वगैरे सोडून इथपर्यंत आलात, सगळं मेकअप व्यवस्थित केलं, आता दरवाजा उघडायचा आणि बाहेर जायचं, पण दरवाजाला स्पर्श केला आणि डोळे झाकले. तुम्ही प्रयत्न करायलात, हातानं उचलायलात, पकडी घेतली, पकडीनं उचलायलात, पण डोळाच उचलना. ते डोळे उचलण्याचे भाग सांगतो बरं का. एखाद्या माणसाला झोप लागावी, दुसऱ्या माणसाने येऊन त्याला उठवावं, थोडा डोळा उचलणार, आणखी टाकून देणार, थोडा उचलणार, आणखी टाकून देणार. ज्यांचे डोळे उचलतच नाहीत आणि पाहण्याची दृष्टी राहत नाही, म्हणजे झोपेची अवस्था आहे, ते काहीच करू शकत नाहीत पुढं. आणि एक झोप एक अशी गोष्ट आहे, अन्न लक्षात ठेवा बरं का. अन्न असेल, निद्रा असेल, भीती असेल, मैथुन असेल, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जीवाला सारख्याच वाटून दिलेल्या आहेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी? कुठलाही जीव असू द्या, त्याला अन्न खायला लागतं म्हणजे लागतंच, त्याच्यात बदल नाही बरं का. आणि जर त्यानं अन्न जर नाही खाल्लं, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. तुम्हाला जर सांगितलं दिवसभर काहीच खायचं नाही आज, तुम्ही राहू शकत नाहीत. आणि अन्न जर पोटामध्ये जर नसलं रे नसलं, हे मानसिक संतुलन बोडतं. माणूस काय करतो माहिती का, असा चिडचिडपणा करतो बरं का. आपला विषय सोडून द्या, ज्याला शुगर झाली का नाही, शुगर झालेल्या माणसाला जर अन्न नसलं का नाही, काही बोलतं बरं का, ते काही बोलतं, आदळापट करणार, घराच्या बाहेर निघून जाणार, परत येणार, छडछडपणा करणार. त्याला खायला लागतं. मग डॉक्टर सांगतो काय करा, बिस्किटचा पुडा सोबत ठेवून द्यायचा, नाही काही भेटलं का नाही 2 बिस्किट घ्यायचा आणि चहा घ्यायचा, पिऊन टाकायचा. म्हणजे शुगर असलेल्या माणसाला ही डिझेलची टाकी भरलेलीच लागते बरं का, टाकी उतरून देऊन जमत नाही त्याला, अजिबात नाही. मग काही त्याच्यासोबत असो, ते खावंच त्याला लागतं. आणि जर नाही खाल्लं का नाही, मग कसंही बोलत राहतो. आता अन्न असेल, वस्त्र असेल, भय असेल, निद्रा असेल, या सगळ्या गोष्टी सगळ्या असणाऱ्या योनीकरत्या सारख्या सांगितलेल्या आहेत. काय केलं भगवान शंकरांनी? स्मरण करण्याकरता गणपती बाप्पाची भूमिका सुरुवात केली. स्मरण केल्याच्या नंतर मग मात्र त्यांना दिसण्याकरता दृष्टी सुरुवात झाली आणि त्यांनी त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा असणारा वध केला. आता पुढं त्रिपुरासुराचा वध केला आणि कालांतरानं पुढं बृहस्पती असतील, इंद्र असेल, यांनी भगवान शंकराची भेट घेण्याकरता निघाले. पण रस्त्यामध्ये परीक्षा घेण्याकरता भगवान शंकरांनी काय केलं, विशाल रूप धारण केलं, रस्त्यामध्ये थांबले. बृहस्पतीनं त्यांना दंडवत वगैरे केला, पण इंद्राला राग आला. रागाच्या भरामध्ये दंड वगैरे काढणं, शस्त्र काढणं, मारण्याकरता सुरुवात केली. इंद्राचा हात असा वरच धरला भगवान शंकरांनी. राग आला आणि राग आल्याच्या नंतर आता इंद्र त्यांना मारणार भगवान शंकराला, पण भगवान शंकराच्या डोळ्यामध्ये असणारा अग्नी आणि अग्नीच्या स्वरूपामध्ये असणारा तो राग आल्याच्या नंतर बृहस्पतीनं अनेक देवता मंडळींनी सांगितलं, देवा राग त्याग करून टाका. एवढा सांगितलं, मी राग त्याग करतो, पण हा राग नेमका टाकायचा कुठे हे मला सांगा. आता काही गोष्टी सांगतो बरं का. गळ्यामधलं सोनं टाकून देता येईल, राग टाकून देता येईल का आपल्याला? ते काय किलो 2 किलो आहे म्हणून असं काढायचं आणि टाकून द्यायचं असं काय आहे का? राग टाकून देता येत नाही. पण भगवान शंकरांनी सांगितलं, कडे मी राग टाकून देतो, मला राग आलेला आहे, पण स्थान सांगा. मग त्यावेळेला सांगितलं, हे राग टाकत असताना अग्नीच्या समान आहे, दुसरीकडे कुठे टाकून देऊ नका. काय करा, हा राग समुद्रामध्ये टाकून द्या. दिला समुद्रामध्ये टाकून, पण समुद्राला तो राग सहन झाला नाही. समुद्रामधले मासे वगैरे मरण्याकरता सुरुवात झाली. एवढा राग जबरदस्त. आता समुद्रामध्ये पाणी किती आहे सांगता येईल कुणाला? अजिबात सांगता येईल. एवढं जरी पाणी होतं ना, ते पाणी गरम झालं, एवढा राग देवाचा. मासे सुद्धा उष्णता असे पाण्याच्या बाहेर उड्या टाकू लागले नुसते, अशी इतकी उष्णता सहन होईना. हिटरचं पाणी असेल, गॅसवर ठेवलेलं पाणी असेल, एक बोट घालावं लागतं बरं का. असा कोपरापर्यंत हात घालायचा मध्ये बघण्याकरता अजिबात नाही, थोडासा भाग पाहायचा असतो बरं का. हा, आणि काही गोष्टीचं लक्ष ठेवा बरं का.
मध्ये अग्नी आहे का नाही आहे दुसऱ्या गोष्टीने तपासायची असते. मध्ये बोट किंवा हात घालाय बघायचा नसतो. आता आपल्या घरामध्ये लाईट आहे आणि बोर्डामध्ये पिन आहे. मग लाईट आलेली आहे का नाही आहे हे पाहण्याकरता काय करायचं माहिती का? आपली करंगळी घ्यायची आणि करंगळी घेऊन काय करायचं, लाईट आली का नाही पाहण्याकरता काय करायचं, त्या पिन मध्ये टाकायची करंगळी. मग आपल्याला कळेल लाईट आली का नाही आली. अशी चेक करजावर का लाईट आली का नाही. अशी चेक करतात का लाईट? नाही. काय करावं लागतं, लाईट आली का नाही एक तर बोर्डामध्ये एखादा असणार डेंजर असेल, लाल लाईट असेल तो बघायचा, तो बटन बसवायचा. नसेल एखादं बटन दाबून बघायचं बल्ब लागतो का नाही. हा भाग. इतकी उष्णता समुद्रामध्ये तो राग टाकल्याच्या नंतर समुद्रानं सहन न झाल्यामुळे असा कडीला आणला आणि कडीला आणल्याच्या नंतर तो राग कडेला आल्याच्या नंतर त्या रागापासून एका लेकराची उत्पत्ती झाली आणि त्यानं असं रडण्याकरता सुरुवात केलं का नाही, क्याहा क्याहा क्याहा. आणि लेकराचं एक रडणं असं असतं का नाही, इतकं कर्कश असतं ना महाराज. लेकरू जर रडण्याकरता सुरुवात झालं का नाही, आजोपासचे जे काही घरं आहेत का नाही, रात्रीच्या वेळेला जर लेकरू रडू लागलं का नाही, दरवाजे बंद असू द्या तरी लेकराचा रडण्याचा आवाज आल्याच्या नंतर मानतो कुणाच लेकरू असं रडत असेल म्हणजे लेकराला काही साऊंड लावायची गरज नाही, कर्ण लावायची गरज नाही, इतकं कर्कश त्याचा आवाज असतो बरं का लेकराचा. आणि त्या लेकरानं रडण्याकरता सुरुवात केली. पृथ्वी तलावर जेवढे लोक होते का नाही तेवढ्या लोकांनी ते रडण्याचा आवाज ऐकला. त्यांचे कान असे बधीर होण्याची वेळ आली, त्यांनी असे कानावर हात ठेवले. स्वर्ग लोकांमध्ये आवाज गेला, देवता मंडळीने सुद्धा कानावर हात ठेवला. आता काय डॉल्बी वगैरे लावले असते का नाही, मोठा जर आवाज असला का नाही हलक्या काळजाची माणसाची काळजी नुसते असे हादरतात बरं का नुसते असे. त्यावेळेला सगळे देवता मंडळी ब्रह्मदेवाकडे गेले. देवा असं लेकरू रडण्याकरता सुरुवात आहे, तुम्ही तिथं जा आणि त्याला समजवा. अहो ब्रह्मदेवाला इथे रडणं सहन झालं नाही. ब्रह्मदेव गेले धावत धावत लेकराला उचललं आणि उचलल्याच्या नंतर आपल्या जवळ घेतलं छातीच्या ठिकाणी. पण लेकरू असं विचित्र ना रडणंच बंद करीना. ते ब्रह्मदेव त्याला समजावून सांगू लागले, समजू लागले. आणि लेकरू समजणं म्हणजे हे साधारण काम नाही बरं का. हा, लेकरू समजवणं रडणार म्हणजे साधारण काम नाही. लेकराला जर समजवायचं असेल तर महिला मंडळीने समजू जाणार. आणि ते कसं समजवायचं असतं माहिती का, 5-6 महिन्याचं जर असेल आणि त्याला जर घेतलं का नाही असं आले ले 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 लढू नको लढू नको, आले ले 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 लढू नको लढू नको. मग त्याला असं ते हलवण्याची पद्धत बरं का. असं एक मान त्याच्या असं मान खाली दिलेला, दुसरा हात असा खाली पायाजवळ दिलेला, असं त्याला झेलणं, त्याला रडणं हे करणं, त्याला समजून हसणं हे करणं. कारण हे असा हात घेणं त्याला असं वर घेणं हे असं हलवणं ही एक कलाच आहे बरं का. आणि माणसाच्या हातामध्ये द्या बरं तुम्ही ते, त्याला एक तर घेताच येत नाही अगोदर. त्याला एक काम करावं लागतं, तुम्ही मांडी घालून खाली बसा. त्याला घेता येत नाही बरं का, पाळण्यातून सुद्धा उचलता येत नाही. ते मानाच्या खाली कसा हात देणं, कसं त्याला उचलणं ते नाजूक असतं ना. आणि माणसाच्या मांडीवर द्यावं लागतं. माणसाला घेता येत नाही लेकरू बरोबर. आणि त्याला जर समजवायचा प्रयत्न करायला माणसाला सांगितलं असं समजवा, अहो असा हात हालत का ती निष्ठून खाली जाईल, पटून पडलं ह्याचा पत्ताही लागणार नाही. हा अजिबात नाही. ते रडवण्याची असणारी भूमिका, त्याला समजवण्याची भूमिका. त्यावेळेला ब्रह्मदेव त्याला समजवण्याकरता कोण, ब्रह्मदेव. तरी लेकरू गप्प बसणार ते. आणि ब्रह्मदेव समजवत होते तरी लेकरू समजेना. रडत रडत त्यानं काय केलं, रागाच्या भरामध्ये ब्रह्मदेवाची दाढीच पकडली, अशी दाढी सोडली नाही. काही गोष्टी लक्षात ठेवा, लहान लेकरानं जर एखाद्या गालाला असं धरलं का नाही, गालाला कसलाही माणूस असू द्या, हा लेकरू सोडणार नाही. त्याच्या डोळ्याला पाणी उजिस्तो तो सोडणार नाही. त्याचे नखही असे असतात का नाही म्हणा, नुसते कार नुसते नका आपल्या नकासारखे नाहीत निवडक, हा निस्ते तीक्ष्ण नका असे असे गालाला पकडलं रे पकडलं, लेकरू अजिबात सोडणार नाही बरं का. त्याला राग जर आला का नाही गाल सोडणार नाही. एखाद्या लेकराला राग जर आला का नाही तर लेकरू काय करतं, बुचकुऱ्यानं नाही जमलं की मग चावणार. मग ते 2 दात वरचे 2 आणि खालचे 2 असा धरला का नाही गाल सोडणारच नाही. मग करकडून त्याला चावणार नुसता असं. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाची त्यानं दाढी पकडली आणि दाढी पकडल्याच्या नंतर दाढी सोडीना ते लेकरू. अहो ब्रह्मदेवाची दाढी अशी ओढली का नाही तुम्हाला सांगतो, आपले केस कोणी ओढू द्या सहन होणार नाही बरं का. हा अजिबात नाही. ब्रह्मदेवाची दाढी धरली
दाढी धरल्याच्या नंतर अशी ओढली का नाही, ते ना ब्रह्मदेव दाढी सोडू लागले, पण लेकरांना नाही दाढी सोडली, अजिबात नाही. ब्रह्मदेवानं त्याला असं पकडलेलं, लेकरू रडायलेलं आहे आणि दाढी ओढली. ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या, तरी लेकरू दाढी सोडेना. आणि ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधले जे अश्रुबिंदू आहेत ते कुठं आले? त्या लेकराच्या पोटावर, ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधले. आणि ते जर अश्रू खाली पडले असते तर काहीतरी विनाश असणारा काही झाला असता, कारण ब्रह्मदेव रडणं म्हणजे साधी गोष्ट नाही. पण त्या लेकराचं शरीर विशाल, त्यानं पोटावर तेवढे अश्रुबिंदू आपल्या धारण केले, एवढं लेकरू खतरनाक ते. आणि रडणं त्यानं बंद केलं. आणि ब्रह्मदेवानी त्या समुद्राला प्रश्न विचारला, अरे हे समुद्राच्या काठावर जन्माला आलेला आहे, कुणाचं लेकरू आहे? त्यानं सांगितलं ब्रह्मदेवाला हात जोडून समुद्राने, देवा हे भगवान शंकराच्या रागापासून जन्माला आलेला आहे, त्यांनी राग समुद्रामध्ये टाकला, मला सहन झाला नाही, म्हणून याचा जन्म झाला. मग असं का? मग याचे आई आणि वडील आता इथून पुढे तूच बर का, त्याचा जन्म कुठं झाला? समुद्रामध्ये. अहो पण देवा याचं भविष्य सांगा. ब्रह्मदेवानं त्याचं भविष्य सांगितलं. याचा जो विवाह होणार आहे, कालनेमी म्हणायचा असणारा राक्षस, आणि कालनेमी राक्षसाच्या पोटी जी मुलगी जन्माला आलेली आहे तिचं नाव आहे वृंदा. त्या वृंदेसोबत याचा असणारा विवाह होणार. पण याचं नाव काय सांगितलं? ज्यानं माझ्या डोळ्यातून निघालेले अश्रू, नाव कसं आहे बरं का, लक्षात करा आता. ज्यानं माझ्या डोळ्यातून निघालेले अश्रू धारण केले. अश्रू कोण काढले? त्या मुलानं. निघाले कुठून? डोळ्यामधून. निघून पडले कुठं? त्या मुलाच्या पोटावर. शब्द ऐका, ज्यानं माझ्या डोळ्यातून अश्रू काढले, ना अश्रू काढल्याच्या नंतर आपल्या पोटावर धारण केले, खाली पडू दिले नाहीत, म्हणून अश्रूचं नाव किंवा अश्रूला जल म्हणतात. लक्षात ठेवा बरं का. अश्रूला काय म्हणतात? जल. म्हणजे अश्रूमध्ये पाणी असतं, जल. आणि जे निघालेलं जल ज्यानं पोटावर धारण केलं, म्हणून याचं नाव मी ठेवतो जालंधर. नाव लक्षात ठेवा बरं का. डोळ्यातून निघालेलं जल ज्यानं पोटावर धारण केलं, जल ज्यानं धारण केलं, त्याचं नाव जालंधर. लहानाचा मोठा झाला, समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा तो वाढला. पुढं कालांतरानं कालनेमीची असणारी पुत्री, तिचं नाव वृंदा, त्या वृंदेसोबत असणारा विवाह झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर पुढं मात्र वर्णन केलेलं आहे. विवाह झाल्याच्या नंतर पुढं राक्षस मंडळी सगळी त्याच्या जवळ आली आणि सांगण्याकरता सुरुवात केली, जालंधरा, अरे बाबा, पाठीमागं देवता मंडळीने आपल्यासोबत षडयंत्र केलं आणि अमृत मात्र आपल्याला पिऊ दिलं नाही. त्याच्याकरता एक काम करा, देवता मंडळीला त्रास देण्याकरता सुरुवात करा. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित जे हलहल उठिले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. त्यावेळेला 14 असणारे रत्न निघाले आणि विष्णूनं मात्र मोहिनीचं रूप धारण केलं आणि दैत्य मंडळीला मात्र अमृत पिऊ दिलं नाही. त्यावेळेला जालंधरानं त्रास देण्याकरता सुरुवात केली. आणि त्रास देण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर 33 कोटी देव विष्णूकडे आले. सांगितलं, देवा तुम्ही जालंधराला ठार करून टाका. विष्णू आले गरुडावर बसून. घनघोर युद्ध. पण त्या घनघोर युद्धामध्ये घटना अशी घडली, जालंधर मात्र हारेना. घनघोर युद्ध, जालंधर हारेना. शेवटी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि बोलण्याकरता सुरुवात केली. भगवान विष्णू म्हणतात जालंधराला, जालंधरा, मी तुझ्या युद्धावर प्रसन्न आहे बाबा, मी तुला हरवू शकलो नाही, तुला काय वरदान पाहिजे ते वरदान माग. आता जालंधरानं काय वरदान मागितलं ते ऐका बरं का. देवा, तुम्ही माझ्या बहिणीच्या सोबत तुमचा सगळा परिवार घेऊन माझ्या घरी येऊन राहा.
लक्षात करा बरं का आता कशी कथा आहे. जालंधराची बहीण जर कोण असेल तर जालंधराची बहीण आहे माता लक्ष्मी. तुम्ही म्हणाल कसं काय? आता तुम्हाला कथा सांगितली. जालंधराचा जन्म कुठं झाला? कुठं? कळंबोलीला का? जालंधराचा जन्म कुठं झाला? अहो एवढी कथा सांगितली ना मी. जालंधराचा जन्म झाला समुद्रामध्ये. आता दुसरा प्रश्न विचारतो, उत्तर द्या. लक्ष्मीचा जन्म कुठं झाला? तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहिती. हा नाही, आमचं बरोबर आहे, पण लक्ष्मीचा जन्म कुठं झाला? हा, लक्ष्मीचा जन्म 14 जे रत्न निघालेले आहेत का नाही, त्या 14 रत्नापैकी एक लक्ष्मी आहे बरं का. म्हणजे लक्ष्मीचा जन्म झाला समुद्रामध्ये, जालंधराचा जन्म झाला समुद्रामध्ये. लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र. लक्ष्मीची आई कोण? समुद्र. जालंधराची आई कोण? समुद्र. जालंधराचे वडील कोण? समुद्र. आता पुढे विचारतो प्रश्न. विष्णूचा किंवा भगवान विष्णूचे सासरे कोण? काही लक्षात येईल का नाही तुमच्या? अहो, भगवान विष्णूची पत्नी कोण? भगवान विष्णूची पत्नी माता लक्ष्मी. आणि लक्ष्मीचे वडील समुद्र. म्हणजे भगवान विष्णूचे सासरे कोण? कोण? सासरे. हो, बर. आणि भगवान विष्णूचे मेहुणे कोण? मेहुणा कळतो का नाही? आपल्या पत्नीचा असणारा भाऊ, त्याचं नाव मेहुणा. मग त्यांचा मेहुणा कोण? जालंधर. जालंधरानं सांगितलं तुम्ही येऊन राहायचं असेल तर कुठं? सासरवाडीमध्ये. आणि आज सगळ्यात जास्त जवाई जर आनंदात कुठं राहत असतील तर सासरवाडीमध्ये. आणि काय वर्णन करावं. माझ्या गुरुजींची सासरवाडी बरं का, नरवटवाडी. कुठं? नरवटवाडी. तालुका सांगायचा म्हटलं तर रेणापूर, जिल्हा लातूर, पानगावच्या जवळ असणारी नरवटवाडी. आणि काय प्रेम यांच्यावर तुम्हाला सांगतो बरं का. सासूचं, सासऱ्याचं अतिप्रेम, अतिप्रेम. मेहुण्याचं सुद्धा प्रेम. आणि मेहुण्याच्या पत्न्या सुद्धा बरं का. आता काय वर्णन करावं. ह्यांच्या शब्दाच्या बाहेर एक सुद्धा नाही. तर मग लगे हे भांडणच करतात. मग अजिबात मी येणार नाही, कुठल्याच कामाला येणार नाही, अजिबात नाही, कुठलंही कार्य असो येणार नाही. यांचा स्वभाव म्हणजे असा आहे, नुसता रागीट स्वभाव. आता शांत झाली बरं का यार. हा, यांचा राग म्हणजे नुसता नाकावरच. आणि भगवान विष्णू आपल्या मेहुण्याच्या सांगण्यावरून येऊन कुठं राहिले माहिती का? सासरवाडीमध्ये. भगवान विष्णूची सासरवाडी जर कुठली सांगायची म्हटलं तर भगवान विष्णूची सासरवाडी म्हणजे समुद्र. आणि क्षीरसागरामध्ये आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जे राहतात का नाही, कुठं? आपल्या फोटोवर बघा तुम्ही घरी गेल्याच्या नंतर, सगळं पाणी आहे, सागर आहे, आणि त्या सागराच्या मध्ये भगवान विष्णू राहतात. तिथं राहिले. आता पाठवलं होतं मारण्याकरता, पण हेच जाऊन सासरवाडीमध्ये राहिले. देवता मंडळींना पुन्हा संकट पडलं. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर मग मात्र सांगितलं की भगवान शंकरांना निरोप दिला की भगवान विष्णू समुद्राच्या ठिकाणी जाऊन राहिले. देवा आता तुम्ही संरक्षण करा. भगवान शंकरांनी सांगितलं की जालंधराला मी मारू शकत नाही. का मारू शकत नाही? त्याचे कारण आहे. जालंधर जर कुठून जन्माला आला असेल तर माझ्या डोळ्यापासून, आणि अपराध केल्याशिवाय उगाच कुणाला कसं काय मारावं. तोपर्यंत नारदजीनं सांगितलं त्याला मी अपराध करण्याकरता सांगतो, काळजी करू नका. त्यावेळेला नारदजी गेले, जालंधराची भेट घेतली. आणि जालंधराची भेट घेतल्याच्या नंतर नारदजीनं त्याचे कान भरवण्याकरता सुरुवात केली. जालंधरा, एवढं मी फिरून आलो बरं का,
पण एवढ्या त्रिभुवनामध्ये सगळ्यात जास्त जर ऐश्वर्य कोणाकडे असेल तर जालंधरा तुझ्याकडं. पण ही गोष्ट ऐक बरं का बाबा, लक्ष द्या आता. जालंधरा बाबा, एवढ्या त्रिभुवनामध्ये फिरलो, सगळ्यात जास्त संपत्ती ऐश्वर्य सगळं तुझ्याकडे बरं का, पण एका गोष्टीची कमतरता आहे. जालंधर म्हटला कुठली गोष्ट? कसं आहे म्हटला, सगळं ऐश्वर्य आहे पण तुझ्या घरामध्ये एका गोष्टीची कमतरता. म्हणजे कुठली? सगळ्या रत्नामध्ये जर श्रेष्ठ रत्न कोणतं असेल तर स्त्री रत्न. आणि बाबा ते आताच्या कालावधीमध्ये स्त्री रत्न कैलास पर्वतावर आहे. कोणतं? पार्वती. आणि हे स्त्री रत्न आहे. तुझ्याजवळ कमतरता याची, आणि ती पार्वती पत्नीच्या स्वरूपामध्ये तुला शोभते. आता असं तर जालंधरानं विचार करायला पाहिजे, पण अजिबात नाही. सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही सांगता ना त्या स्त्री रत्नाला सुद्धा मी इथं आणील. दूध पाठवले, दूध गेला आणि भगवान शंकरला सांगितलं. भगवान शंकरला राग आला की जालंधर माझ्या पत्नीला पत्नी बनवण्याचा प्रयत्न करतो का? भगवान शंकरांनी त्रिशूळ उचलला, त्याच्या पाठीमागे धावले. जालंधर सैनिक घेऊन आले. घनघोर युद्ध असणार भगवान शंकराच्या सोबत. भगवान शंकराच्या सोबत असणार ते युद्ध. जालंधर मात्र हरेना बर का. जालंधर का हरत नव्हता त्याचं कारण आहे का? जालंधराजवळ जी शक्ती होती त्याच्या पत्नीची शक्ती होती. म्हणजे कसं माहिती का, त्याची जी पत्नी आहे वृंदा ही पतिव्रता होती, आणि पतिव्रता असल्यामुळं जालंधर मरत नव्हता. आता तिचं सतीत्व भंग करण्याकरता भगवान विष्णू त्या नगरीला गेले जालंधराच्या. रात्रीचा वेळ आणि त्या नगरीला असणारं मोहून टाकलं. त्या जालंधराच्या पत्नीला स्वप्न पाळलं रात्रीच्या वेळेला. स्वप्नामध्ये पती मरण पावलेला आहे आणि रेड्यावर बसून किंवा दक्षिण दिशेला त्याला घेऊन जात आहेत मारहाण करत. पत्नीला स्वप्न पडल्याच्या नंतर जागृत अवस्थेमध्ये आली, रडण्याकरता सुरुवात केली. तिला झोप लागेना, महलाच्या बाहेर आली, चलण्याकरता सुरुवात केली. एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात, दुसऱ्या अरण्यातून तिसऱ्या अरण्यात धावत 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 असणारी गेली, रडू लागली. तेवढ्याच वेळामध्ये त्या अरण्यामध्ये 2 असणारे राक्षस आले आणि ते राक्षस त्या वृंदेच्या पाठीमागे लागले. वृंदा धावत धावत आली तर एका ऋषीमुनीने असणारा वेश धारण केला भगवान विष्णूने, तिथं बसले. ती वृंदा आली. वृंदा आल्याच्या नंतर त्या ऋषीमुनीच्या गळ्यामध्ये असणारा असा हात टाकला आणि भिवू लागले, महाराज मला वाचवा, मला वाचवा. ऋषीमुनीने विचारलं काय झालं? माझ्या पाठीमागे 2 राक्षस लागलेले आहेत. राक्षसाला पाहिलं आणि नुसत्या बहवईनं असं खुणवलं त्या राक्षसाकडे. खुणवल्याबरोबर ते राक्षस तेवढे असणारे असे पळून गेले. तिला आनंद वाटला. राक्षसाला भिवून म्हणजे मी इथपर्यंत आले होते, पण या ऋषीमुनीमध्ये एवढी ताकद की नुसते असे भोये दाखवल्याबरोबर ते पळून गेले. तिने पाय धरले, महाराज अहो माझे मालक युद्धाला गेले, तिथं काय झालं मला सांगा बरं. त्या ऋषीमुनीने असे 2 बोट वर केले, अशा आकाशाकडे 2 बोट वर केल्याबरोबर आकाशातून 2 वानर आले. ही कथा फार विशेष आहे बरं का. ते वानर आले, वानर पाया पडले. लगेच सांगितलं वानरांना 2 चले जाओ. लगेच वानर आकाशामध्ये गेले. वानर आकाशामध्ये गेल्याच्या नंतर जालंधराचं शिर घेऊन आले, धड घेऊन आले. ते वृंदा रडू लागले, मालक तुम्ही मला भेटून गेलात, मी तुम्हाला सांगू लागले भगवान शंकराच्या सोबत युद्धाला जाऊ नका, तुम्ही गेलात, तुमचा वध झाला. इतकी रडू लागली, इतकी रडू लागली. तिला विश्वास पटला, हा साधू महात्मा म्हणजे साधारण नाही, आपण शरणागती केली पाहिजे, माझ्या पतीला सुद्धा हा जिवंत करेल. पाया पडली ती वृंदा, महाराज माझ्या मालकाला जिवंत करा. काही हरकत नाही. अभिमंत्रित पाणी केलं, लगेच टाकलं, लगेच मालक जिवंत. सांगितलं वृंदा मी चलतो आता. मालक जिवंत झाले आणि ते पती पत्नी 2 जण आनंदामध्ये राहिले. किती दिवस? 1000 वर्षापर्यंत आनंदात राहिले. पण 1000 वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर एक दिवस तिला शंका निर्माण झाली. मी माझ्या मालकाला कारल्याची भाजी केल्याच्या नंतर कडू लागत होती
आणि ह्यांना कारल्याची भाजी आवडत नव्हती, पण आता हे तर दोन्ही दोन्ही हाताने खायलेत. बर, दुसरी गोष्ट, मी मालकाची सेवा करत असताना कधी हे चिडचिडपणा करत नव्हते, काही नव्हते, पण हे रागातच येलेत. नेमकं काय कारण काय असेल? हजारो वर्ष झाल्याच्या नंतर बरं का तिला शंका निर्माण येण्याकरता सुरुवात झाली. जेवण करताना, चालताना, फिरताना, भाषण करताना शंका निर्माण येऊ लागली. पण काही गोष्टी सांगतो बरं का, तुम्ही कितीही तुमचं झाकण्याचा प्रयत्न करा काही गोष्टी, पण ते उघड्या पडतात. हा, किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा, पाहिजे काही गोष्टी उघड्या पडतात. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो बरं का. आपण कोणत्या जातीचे आहेत, कसे आहेत, हे सगळं उघडं पडतं बरं का. किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा. एक दृष्टांत सांगतो. ब्राह्मण मंडळीची पंगत बसली, आणि ब्राह्मण मंडळीची पंगत बसल्याच्या नंतर एक कुंभाराचा असणार पोरग आलं जेवण्याकरता. कुंभाराचं पोरग जेवण्याकरता आलं, आणि कुंभाराचं पोरग जेवण्याकरता आल्याच्या नंतर ब्राह्मण मंडळी जेवण्याकरता बसली. ब्राह्मण मंडळीनं काय केलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी असं फिरवण्याकरता सुरुवात केली. ब्राह्मण मंडळी पाणी कसं फिरवतात? उजव्या हाताने. आणि कुंभाराला सवय लागली असते चाक फिरवायचं, पण कसं? असं उजव्या हाताला का डाव्या हाताला? डाव्या हाताला. ते जेवण्याकरता ब्राह्मणाच्या पंक्तीला बसलं. यांनी पाणी घेतलं आणि उजव्या हाताला फिरवलं, आणि कुंभाराच्या पोरानं काय केलं? पाणी हातावर घेतलं, उजव्या हाताने नाही फिरवलं, डाव्या हाताने फिरवलं. ते ब्राह्मण म्हणले, ए अरे कुंभाराचा आहे काय तो? ते म्हणला, मला कसं काय तुम्ही ओळखलं म्हणला. म्हणजे काही गोष्ट झाकून ठेवण्याचा जरी प्रयत्न केला तर झाकत नाही, उघडी पडते. तिथं अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना, धरिता हे परी आवरेना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना, धरिताही परी आवरेना.
रमापति महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। त्या वृंदेनं भगवान विष्णूला ओळखलं बरं का. बोलण्याकरता सुरुवात केली. कोण तुम्ही? तुम्ही माझे मालक नाही. आज हजारो वर्षापर्यंत तुम्ही माझ्या सोबत राहिलात ना, मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही मालक नाही. मूळ स्वरूपात या, नाही तर तुम्हाला मी शाप देऊन टाकेन. भगवान विष्णू मूळ स्वरूपात आले आणि मूळ स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर मग काय केलं? भगवान शंकराने हात जोडले. वृंदा, माझं नाव विष्णू बर का. अहो पण देवा, मी पतिव्रता, आणि पतिव्रता असणारं माझं व्रत तुम्ही भंग केलं. मी तुम्हाला शाप देते. आणि तिने शाप दिला बर का. जे सुरुवातीला 2 राक्षस मला भीती दाखवण्याकरता आले होते ना, ते 2 राक्षस पुढल्या जन्मामध्ये एक मारीच होईल आणि एक रावण होईल. सीतेला अपहरण करण्याकरता किती जण राक्षस आलते? 2. हेच राक्षस पुढल्या जन्मामध्ये मारीच आणि रावण झाले. पुढे वर्णन केलं. आणि जो तुमचा शिष्य बनला होता का नाही, शिष्य, तो शेष आहे. पुढल्या जन्मामध्ये हाच शेष पुढल्या जन्मामध्ये तुमचा भाऊ लक्ष्मण बनेल. आणि त्याला सुद्धा माझ्या पती आणि माझ्यामध्ये वियोग त्यानं केला. त्याचा सुद्धा आणि त्याच्या पत्नीचा वियोग होईल. उर्मिला होती, पण उर्मिलाचा त्याग करून लक्ष्मणाला अरण्यात जावं लागलं. एवढंच नाही, आमच्या दोघांचा वियोग तुम्ही केला ना, आमच्या दोघांचा तुम्ही वियोग केला. लक्षात ठेवा, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा सुद्धा वियोग होईल. एवढंच नाही, जे वानर होते का नाही, वानर इथं आले आणि शिरकमलानी माझ्या पतीचं धड घेऊन आले. ते वानर सुद्धा तुम्हाला सहकार्य केलं. यांना सुद्धा चहा मिळणार नाही, बिस्किट नाही, अन्न पाणी नाही, काही नाही. त्यांना सुद्धा नुसते अरण्यामध्ये भटकत फिरावं लागेल. सीतामातेचा शोध करण्याकरता कोण होते? वानरच होते ना. त्यांना सुद्धा चहा नाही, बिस्किट नाही, पाणी नाही, चारा नाही, काही नाही, अजिबात भेटलं नाही. कोणाचा शाप? वृंदेचा शाप. एवढंच नाही, सांगितलं देवा, आता हे शरीर मी शिल्लक ठेवणार नाही. हे शरीर मी माता पार्वतीला समर्पित करून टाकणार. तिनं शरीर माता पार्वतीला समर्पित केलं आणि स्वतःचा देह सोडून दिला. त्या वृंदेच्या शरीराची असणारी राख, लक्षात ठेवा बरं का, वृंदेच्या शरीराची असणारी राख भगवान विष्णूने आपल्या शरीराला लावली. इतकी पतिव्रता ती महान होती. आणि तिचा जो प्रेमाची जी भूमिका होती, भगवान विष्णू विसरू शकले नाही. पुढं पतिव्रता पद नष्ट झाल्याच्या नंतर इकडं भगवान शंकराचं जालंधराच्या सोबत युद्ध होतं. आणि त्या युद्धामध्ये मग मात्र त्या युद्धामध्ये घटना अशी घडली की जालंधराचा असणारा अंत झाला. पुढं काही कथा सांगितलेल्या आहेत. शंखचूड असेल, तुळशी असेल, यांचा विवाहाचा भाग असेल. आणि पुढं 12 ज्योतिर्लिंगाची सुद्धा कथा येते बरं का. त्याच्यापैकी आपल्या जवळचं असणारं ज्योतिर्लिंग जर सांगायचं म्हटलं तर भीमाशंकर. असे 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आहेत. पुढे एक कथेचा असणारा भाग आहे की जी भगवान गजासुराचा असणारा एक भाग सांगितलेला आहे. आणि हा गजासूर म्हणजे महिषासूर नावाचा असणारा दैत्य, आणि त्याच्या पोटी जो जन्माला आलेला आहे तो गजासूर. त्यानं भगवान शंकराच्या सोबत युद्ध खेळलं. भगवान शंकरांनी काय केलं? त्रिशूळ घेतला आणि त्रिशूळ घेऊन त्याच्या पोटामध्ये टाकला. पोटामध्ये टाकल्याच्या नंतर जशी माणूस छत्रीवर धरतो का नाही, तशी छत्री अशी वर धरली. त्रिशूळावर त्याला उभा केला असं पोटामध्ये टाकून. त्या गजासुरानं भगवान शंकराची स्तुती केली. देवा, अंतच्या वेळेला माझा जे वध झाला ते तुमच्या हाताने झाला. अहो,
काय मी पावन आहे, तुम्ही माझा वध केला. भगवान शंकर त्याच्या स्तुतीवर प्रसन्न झाले आणि सांगू लागले, काय पाहिजे तुला वरदान? देवा काही नाही, तुमच्या त्रिशूळानं माझ्या पोटाच्या ठिकाणी छेद केला बरं का. आता हे जे माझं कातड आहे का नाही, हे कातड कालांतरानं नष्ट होऊ नये, कालांतरानं मळू नये, कालांतरानं झिजून जाऊ नये. आणि माझी एक विनंती आहे, तुम्ही अंगावर सफारी ड्रेस घालू नका, धोतर घालू नका, दुसरं कुठलं वस्त्र परिधान करू नका. तुम्हाला जर वस्त्र परिधान करायचं असेल तर माझ्या शरीराचं कातड आहे का नाही, ते कातड तुम्ही अंगावर परिधान करा. गज चर्म व्याघ्रांबर आणि कंठी शोभे वासुकी हार. भगवान शंकरांनी आपल्या अंगावर जे गजचर्म घातलेलं आहे का नाही, ते गजचर्म म्हणजे हत्तीला सुद्धा काय म्हणतात, गज. पण इथं गजासूर नावाचा भाग आहे, त्या गजासुराच्या अंगावरचं कातड भगवान शंकरांनी आपल्या अंगावर परिधान केलं. आज एवढे कालावधी होऊन गेले, एवढे युग होऊन गेले, पण ते कातड कधी जीर्ण झालं नाही, किंवा कातड कधी मळालेलं नाही, किंवा ते कधी फाटलेलं कातड नाही. अशा स्वरूपामध्ये भगवान शंकरांनी गजासुराचं आपल्या अंगावर वस्त्र असणारं परिधान केलं. पुढं काशी विश्वेश्वराचा असणारा महिमा सांगितलेला आहे. त्रिशूळावरी काशीपुरी, त्या काशीचा महिमा सांगितलेला आहे. काशी कधी सुद्धा संपणारी नगरी नाही बरं का. काशी कधी संपत नाही. दुसरी नगर संपून जातील, पण काशी कधी संपणार नाही. का? प्रलय होण्याची वेळ जर आली तर भगवान शंकर काय करतात, त्या काशीला आपल्या त्रिशूळावर धारण करतात. त्रिशूळावरी काशीपुरी. आणि पंढरपुराचा सुद्धा नाश नाही. जर प्रलय होण्याची वेळ आली तर माझे भगवान विष्णू पंढरपुराला सुदर्शन चक्रावर धारण करतात. पंढरपुराला तू सुदर्शन चक्रावर, काशीला त्रिशूळावर. म्हणून अशा स्वरूपामध्ये आपण 7 दिवसापर्यंत इथं कथा श्रवण केली. माझ्या कथेला मृदंगाचार्याच्या स्वरूपामध्ये ज्यांनी साथ दिली, हरिभक्तीपरायण बालकीर्तनकार तथा मृदंगाचार्य आदेशजी महाराज कुंभार, राहणार सालसे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, यांनी सुंदर असणारी साथ दिली. माझ्या कथेला पेटीचे साथ, गायनाचे साथ गुरुवर्य भरतजी महाराज लहाने गुरुजी यांनी 7 दिवसापर्यंत पेटीची असणारी साथ दिली. माझ्या कथेला तुम्ही सगळ्या जणांनी कथा ऐकण्याकरता आलात, त्यांना सुद्धा सगळ्या जणांना धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम, त्यांना सुद्धा असणार धन्यवाद. आणि या माऊली महावैष्णव या सगळ्या भाविक भक्तांनी तर अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केला. आजचं या वर्षीचं वर्ष म्हणजे 24वे वर्ष आहे, दुसरं तप. आणि या सगळ्या भाविक भक्तांनी मला इथं शिव महापुराणाची संधी दिली. खरं सांगू, हे शिव महापुराण मी याच्याकरता सांगतो, मला नवीन नवीन काही सांगण्याकरता भाग आवडतो बरं का. आणि प्रत्येक देवताविषयी प्रीती निर्माण होते. भागवत सांगण्याकरता सुरुवात झाली की कृष्णावर प्रीती जडते. जर रामायण सांगण्याकरता सुरुवात झाली तर रामावर प्रीती जडते. शिव महापुराण सांगण्याकरता सुरुवात झाली तर भगवान शंकरावर प्रीती जडते. मग तुम्ही म्हणाला आम्ही कृष्णावर प्रीती करावी, रामावर करावी का भगवान शंकरावर करावी? पण लक्षात ठेवा, या तिन्ही नद्या आहेत आणि एकाच समुद्राला जाऊन मिळतात. कृष्णावर भक्ती करा, कृष्ण म्हणजे भक्तीची नदीच आहे, ती सागरालाच जाऊन मिळेल. तुका म्हणे गंगा सागर संगमी. माझ्या रामावर भक्ती करा, ही रामाची भक्तीची नदी सुद्धा त्याच सागराला जाऊन मिळेल. नवे नवे भगवान शंकरावर प्रीती करा, ही सुद्धा नदी तिथंच असणारी जाऊन प्राप्त होईल. म्हणून तुम्ही मला इथं संधी दिली आणि इथं येण्याचा असणारा जो योग आहे, गुरुवर्य भरतजी महाराज लहाने गुरुजी यांच्यामुळं आज तुमच्या सगळ्या जणांचा भेटीचा असणारा योग आहे. इथून पुढं तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन करण्याकरता बसलात रे बसलात. आणि जर तुम्हाला असं वाटलं की चला रामायण ऐकलं, भागवत ऐकलं, आता शिव महापुराणाची कथा ऐकली, पुढे जर तुम्हाला असं वाटलं
चला भक्तविजय ग्रंथ ऐकू, महाभारत ऐकू, गणेश पुराण ऐकू, देवी भागवत महापुराण कथा ऐकू. 18 पुराणापैकी कुठलाही तुम्ही ग्रंथ सांगा, मी गर्व म्हणून सांगत नाही बरं. पण माऊलींनी जर मला बुद्धी दिली तर मी सांगण्याचा प्रयत्न करेल. सांगतो असं म्हणत नाही बरं का, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण आळंदी निवासी माऊली म्हणजे आमची ज्ञानदेव माता आणि ज्ञानदेव पिता. तोडील भवव्यथा ज्ञानदेव. म्हणून इथून पुढे ज्या ज्या वेळेला तुम्ही मला कथेचा भाग सांगताल त्या त्यावेळेला मी येईल आणि कथा सांगण्याचा असणारा प्रयत्न करेल. म्हणून आजची असणारी जी कथा आहे किंवा ही सप्तम दिवसाची कथा आहे, सगळा ग्रंथ इथं सांगता झाला असा गृहीत धरा. का ग्रंथ संपत नाही बरं का, आपण संपून जाल इतका विशाल ग्रंथ आहे. आपलं आयुष्यच आहे की 100 वर्षाचं. 50 वर्ष झोपेत जाणार, 50 वर्षे उरले, 12 वर्ष खेळण्यात गेले, 12 वर्ष तरुणपणात गेले आणि पुन्हा उरलेले म्हातारपणामध्ये बेंडके टाकण्यात आणि खोकलण्यातच गेले. काय याच्यामध्ये आपलं श्रवण होऊ शकेल? अजिबात नाही. म्हणून फक्त मी प्रयत्न केला ग्रंथ सांगण्याचा. थोडक्या वेगामध्ये असणारी कथाभाग या ठिकाणी सांगितले. की चुकून शब्द एखादा गेला असेल तर नातरी बावलं का बोबडा बोले, का वाकुडावी चुका पावली ते चोज करोनी माऊली रिझे जेवे. आता या ठिकाणी ग्रंथाची पूजा होणार आहे आणि मी मटालीताईला विनंती करतो की मटालीताई असतील,